नमस्कार, वेलकम सगळ्यांचं. द बकेट लिस्ट प्रेझेंट्स लाईव्ह इन कॉन्व्हर्सेशन विथ टुडेज सेलिब्रिटी. ह्या प्रवासात खरं तर काल आपण या प्रवासाला सुरुवात केली आणि काल खूप छान अशा गप्पा आपण कांचन पगारे यांच्यासोबत मारल्या आणि आज अशाच काही सुंदरशा गप्पा आणि बरेचसे किस्से कदाचित आपण आजच्या या कलाकाराकडून जाणून घेणार आहोत. त्याच्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत की त्याचा प्रवास कसा राहिलेला आहे आतापर्यंत आणि कशा रीतीने तो हा संपूर्ण करिअर त्याचं पुढे घेऊन चाललेला आहे. अर्थातच संकेत कोर्लेकर हे नाव आता प्रत्येकाच्या घरात पोचलेलं आहे, प्रत्येकाच्या मनात त्याने जागा केलेली आहे. आपल्या वेगवेगळ्या छटा ॲक्टिंगच्या त्याने प्रत्येकाला दाखवलेल्या आहेत खऱ्या, आणि आज त्याच्याशीच आपण गप्पा मारणार आहोत. काही क्षणात त्याला सुद्धा आपण जॉईन करून घेऊया आपल्या आजच्या सेशन. मला माहिती आहे तुम्ही सगळेच जण उत्सुक आहात की आजची संध्याकाळ आपल्या या सेलिब्रिटी सोबत कशी आपण पूर्ण करणार आहोत, त्याच्याबद्दल जाणून. येस संकेत, तुझं स्वागत आहे. हॅलो, हाय विनीत, कसा आहेस? एकदम मस्त. तू कसा आहेस? मस्त मस्त, मजेत मजेत. म्हणजे शूट मधून आज एक वेळ मिळालाय आणि आज आमच्यासोबत तू जोडला गेलायस आजच्या या सेशन मध्ये. तुझं मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी. थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट. येस, द बकेट लिस्ट प्रेझेंट्स लाईव्ह इन कॉन्व्हर्सेशन विथ संकेत कोर्लेकर. संकेत, सिरियल्स मधनं लोक तुला बघत आलेली आहेत, चित्रपटाच्या माध्यमातून तुला पाहिलेला आहे, पण हा जो तुझा प्रवास आहे जो जवळजवळ 2011 पासून सुरू आहे प्रोफेशनली या फील्डमध्ये काम करत असताना, पण तुझ्या बालपणात मला आधी डोकावायचं आहे. रायगडच्या त्या मातीतलं ते बालपण आणि तिथून मग शाळेचा प्रवास, कॉलेज वगैरे सगळं कसं होतं त्याबद्दल जाणून घ्यायचं सगळ्यात आधी. म्हणजे बघ, प्रत्येक जण आपल्या बालपणात रंगमंचावरती वावरलेला असतो. गॅदरिंग मध्ये म्हण किंवा आपल्या भाषेत स्नेहसंमेलन म्हण, तर ते हा, असतंच रे. म्हणजे सगळेजण रंगमंचावरती डान्स केलेला असतो, कोणीतरी नाचलेलं गायलेलं सगळं सुरूच असतं त्यांचं. पण ना, आपण कधीतरी प्रोफेशनली म्हणजे पैसे कमवण्याचं साधन म्हण किंवा फेमस व्हायची एक स्ट्रीम म्हण, अशा अँगलनी कधीच त्या गोष्टींना घेत नाही. पण पप्पा मला लहानपणीच म्हणाले होते वयाच्या 3ऱ्या वर्षी की तुला तुला फिल्म स्टारच व्हायचंय, तुला सुपरस्टारच व्हायचंय, तुला हेच करायचंय. म्हणजे हा, बाकी जण म्हणतात की इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय. नाही, माझे बाबा म्हणाले की तुला हेच करायचंय. आणि वयाच्या 3ऱ्या वर्षीच त्यांनी मला जादूच्या प्रयोगच्या मार्फत तिकडे उतरवलं. त्यानंतर मग त्यांनी अडूटायझांचा गोंधळ नावाचं 5व्या वर्षी माझं एकपात्री अभिनय स्पर्धेत मला उतरवलं. मग तेव्हापासून मी एकपात्री अभिनय स्पर्धा, तुला तर माहितीच असेल आपल्या इथे एकपात्री अभिनय स्पर्धा वगैरे खूप व्हायच्या पहिले, तर खूप ते खूप खूप. एकपात्री अभिनय स्पर्धेत उतरवलं. त्यानंतर मग अडूटायझांचा गोंधळ, भूक, त्यानंतर वासांसी जीर्णांनी, अशा प्रकारे चिकार एकपात्री अभिनय मी साकारले. पप्पांनी लिहिलेले आणि त्यांनीच डिरेक्ट केलेले. त्यानंतर मग अशी वेळ आली की बाबा पप्पांना वाटलं की थोडंसं हा आता वरच्या स्टेजला जायला पाहिजे, तर मग व्यावसायिक नाटकांकडे मला वळायचं होतं. आणि तेव्हा मग माझी भेट, जसं तू कॉलवरती बोललास की स्पंदन सोबतचं काही, तर ती माझी स्पंदन सोबतची पहिली भेट. की त्यांच्यामध्ये जो नारदाचं कॅरेक्टर करणारा होता प्रतीक मोरे, तो प्रतीक मोरे म्हणाला की त्याला सॉरी, सिद्धेश नावाचा एक व्यक्ती होता, तो विष्णूचं कॅरेक्टर करायचा. तर ते विष्णूचं कॅरेक्टर करणारा जो व्यक्ती होता त्याला अचानक बॅकआउट करावं लागलं शो मधून. आणि 2 दिवसावरती शो होता आणि तो लीड करत होता, त्यामुळे 26 पेजेसची ती स्क्रिप्ट होती आणि माझं वय होतं तेव्हा 8 वर्ष. आणि तेव्हा आमरे मॅडम म्हणाल्या की कुणी आहे का प्रतीक तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजे जो नारदाचा रोल करणार होता त्याला म्हणाल्या. तर तो म्हणाला की एक आहे, तर त्याला मी बोलवतो. आणि मी तिथे गेलो. आणि मी तिथे गेल्यावरती मग माझ्या हातात ती 26 पेजेसची स्क्रिप्ट आली आणि त्यांनी सांगितलं की 2 दिवसात तू ही पाठ करू शकतोस का. मी नाही म्हणालो आणि पप्पा हो म्हणाले. पप्पा म्हणाले की मी करून घेईन. आणि मग 2 दिवसात पप्पांनी रात्र जागून ती स्क्रिप्ट माझ्याकडनं तोंड पाठ करून घेतली. आणि नंतर मग मराठी पाऊल पडते पुढे हा माझा पहिला व्यावसायिक शो लॉन्च झाला. आणि हशिवरेमध्ये पहिले त्याचा शो झाला अलिबागमध्ये. आणि ते माझं पहिलं नाटक व्यावसायिक. मग तिकडनं प्रवास सुरू झाला. मग योगेश सोमण तुला माहितीच असतील, त्यांच्यासोबत मी त्यांच्या दिग्दर्शनाखाली शिवबा केला, मग नटरंग केलं, मग नंतर मराठी बाणा केलं, शान मराठीची केलं, असे प्रयोग केले. मग हे माझं बालपण तिथे रंगलं मस्तपैकी नाट्यगृहामध्ये रंगमंचावरती. सो असं हे बालपण आहे माझं अशा टाईपमध्ये. पण कसं आहे ना, म्हणजे आता तू पप्पांबद्दल सांगतोस की पप्पांनी तुला ती ओढ लावली, किंवा म्हणजे पप्पांकडे हे कुठून आलं, हे चित्रपटाचा वेळ म्हणा पप्पा, किंवा हा, वेळ, हे कसं आलं तिथपर्यंत कसं आहे तुझं? ना, नाना पाटेकर
पप्पा आणि पाटील खानावळ जे मुरुडचे आहे ते नाना पाटील, त्यांचा ग्रुपच होता, ते सगळे एकत्रच असायचे. आणि हा. पप्पांनी लग्नाआधी कुंकू पुसलं नावाचं जे नाटक लिहिलं होतं ते नाना पाटेकरांना खूप आवडलं होतं. आणि मग नाना पाटेकरांना जर का आवडलंय तर मग पप्पांना वाटलं की यार माझ्यामध्ये पण काहीतरी आहे. मग काय? पप्पा लिहायचे, नाटक लिहायचे, डिरेक्ट करायचे, वरातीमध्ये शोज करायचे. त्यांनी मग त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी खूप केलं, पण ना त्यांना मोठं होता आलं नाही. मोठं इन द सेन्स मुंबईला येऊन काम वगैरे चित्रपटात मिळवणं ते त्यांना जमलं नाही, कारण का त्यांचं लग्न झालं, मग पोराबाळांची जबाबदारी आली. मग त्यांनी त्यांचं स्वप्न माझ्यात पाहिलं आणि मग मला ऍक्टिंग शिकवली, मला मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी भाग पाडलं, मग मला त्यांनी सांभाळलं. सो पप्पा आधीपासून होते ह्या स्ट्रीम मध्ये, म्हणून मला इतकी आवड लागणं ते जमलं. म्हणजे माझं असं 22व्या वयात मला आवड लागली चला हिरो बनायचं असं नाही. मला लहानपणीपासूनच पप्पांनी सांगितलं की तुला हेच करायचं, तू हेच हेच कर. करायचं. हेच कर. पण कधी कधी असं घडलं का, म्हणजे आई बरोबर असं कधी घडलं का, की काहीतरी घरात घरात असं घडलंय काहीतरी हा आणि त्यातून हा राग आला असेल आईला किंवा काय, आणि तू काहीतरी समजवायला गेलास, आई असं बोलली तुला कधी की हे ऍक्टिंग बंद करा तुझी, हे मला नाही चालणार, असं कधी झालंय? नाही, ऍक्च्युली कसं व्हायचं ना, प्रतीक मोरेचं मगाशी मी म्हंटल की बाबा प्रतीक मोरेनी मला सांगितलं की संकेत कोर्लेकर नावाचा व्यक्ती आहे मॅडम जो ऍक्टिंग करू शकतो. प्रतीक मोरेला 3दा 4दा आई म्हणाली होती की माझ्या मुलासाठी काही असेल तर सांगा, म्हणजे त्याला कुठेतरी. हा. त्यामुळे नाटकासाठी बापरे, अभ्यासासाठी मी चिकार मार खाल्लाय, पण नाटकासाठी ते दोघंही मला कधीच नाही असे बोललेत की बाबा तू करू नकोस करू नकोस. उलट ते शालूमध्ये वगैरे गुंडाळायचे, मला रिक्षेत बसवायचे आणि मला एकपात्री अभिनय स्पर्धेला घेऊन जायचे. घरातनं वा. नाटकासाठी किंवा ऍक्टिंगसाठी कधीच कधीच काहीच नाही, करू नकोस वगैरे अजिबात नाही. कर, तू कर. शाळा शिकून तुझं भलं नाही झालं तरी हे करून भलं होईलच ना, माहिती होतं. म्हणजे त्यामुळे ते झालं. एंड ऑफ द डे रिझल्ट त्यांना माहिती होतं की काय असणार आहे. हो हो हो, फक्त एक कसं असतं, विनीत तुला पण माहिती आहे, तू आज खूप मोठ्या लेवलला अँकरिंग करतोय, स्वतःचं तुझं कॅफे आहे. तुला माहितीये की या मुंबई एरियामध्ये इतकी इतकी स्पर्धा आहे की तिथे आपलं स्वतःला टिकवणं. तुला माहितीये तुझ्याच कॉम्पिटिशन मध्ये कितीतरी अँकर्स असतील, पण त्यातून मला विनीत देव हवाय हे इव्हेंट मॅनेजर स्वतः बोलणं ही किती मोठी गोष्ट आहे. सो स्वतःचं नाव तयार करायला पण काहीतरी लागतं माहितीये. सो त्यासाठी ते घाबरून होते की बाबा होईल की नाही, होईल की नाही, होईल की नाही. सो म्हणून ते जराशी भीती होते, पण त्यांची भीती आता ऑलमोस्ट दूर झालेली आहे असं मला तरी वाटतंय. नाही पण खरं आहे ना, कसं असतं आपण जेव्हा अजून काम करत जातो पहिल्यांदा जेव्हा स्टेजवर चढल्यावर बट ऑब्विसली ना ते फिअर असतं आपल्याला, ऑडियन्स कसं रिॲक्ट होईल, काय करेल काय नाही करेल. एक्झॅक्टली आणि मग एक्झॅक्टली. त्याच्यानंतर एक एक काम करत जातो, एक्सपिरियन्स वाढत जातो आपला. आणि तुम्हाला हो हो वयाच्या हो. 3ऱ्या वर्षापासून मला वाटतं पुस्तक हातात घेण्याआधी तू स्क्रिप्ट घेतली असेल हातात, असं वाटतं. क्या बात आहे. हो. असू शकेल बाबा, असं आता आठवत नाही तेवढं, पण असू शकेल. बरं, आपण स्पंदनचा विषय काढला आणि हा स्पंदनच्या माध्यमातून मग तू ऍक्टिंग म्हणा, डिरेक्शन म्हणा किंवा वडिला हा म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती तुझ्याकडे ती आली आणि त्यातून मग तू पुढे जात गेलास. पण पहिल्यांदा हो हो. जेव्हा ट्रॉफी, एखादी विनरची जेव्हा ट्रॉफी तुझ्या हाती आली, त्यावेळेला काय चाललं होतं मनात? मला काही जण उगीच बोलतील की मला पहिलाच नंबर पहिल्याच पारितोषिकाचा मिळाला होता. माझ्या बाबतीत असं काही झालं नाही. मला माझी पहिली ट्रॉफी घरामध्ये, जिला वरती असं एक सिल्वर कलरचं होतं, खाली एक दांडा होता छोटासा आणि बस ट्रॉफी. दुसऱ्या नंबरची ती ट्रॉफी होती. अडुटायझांचा गोंधळ नावाचं ते एक नाटक होतं एकपात्री, त्यासाठी मला दुसऱ्या नंबरची ट्रॉफी मिळाली होती. आणि प्राइज होती तेव्हा ₹149 काहीतरी होती. म्हणजे अच्छा. साधारण तू बघ, हा 1997 मध्ये वगैरे. सो 1997 मध्ये मला ₹149 मिळाले होते आणि दुसऱ्या नंबरची ट्रॉफी मिळाली होती. तेव्हा पप्पांना वाटलं की अरे हा तर भल्या भल्यांना पछाडतोय, म्हणजे ह्याच्याकडे काहीतरी आहे. मग नाटक हे सगळं मध्ये सुरू झालं. आणि पहिली ट्रॉफी मी अजूनही जपून ठेवली आहे तिला. फर्स्ट ट्रॉफी तू कधी घरी आलास ना रोह्याच्या आपल्या, तर मी तिथे तुला दाखवेन. फर्स्ट ट्रॉफी असं लिहून ठेवलेलं आहे आणि शोकेसमध्ये तिला मी मस्तपैकी सजवून ठेवलेली आहे. त्यामुळे ते फिलिंग वेगळं असतं पहिल्या ट्रॉफीचं. बरं, ते ₹149 काय केलंस पण? ₹149 पप्पानं दिले. आय स्वेअर पप्पानं दिले. माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा. बरं, तू रोह्याचं नाव काढलंस आता, तर रोह्याकडे हा वळायचंय मला. जेव्हा हा तू रोह्यात हे एक पात्री नाटक म्हण किंवा स्पंदन म्हण, हा या सगळ्या गोष्टी करत होतास, पण इथून जेव्हा एखादी सिरियल करून किंवा चित्रपट करून पुन्हा एकदा जेव्हा रोह्याकडे वळलास, रोह्यात आलास, जेव्हा भेटलास फ्रेंड्सना असेल, हम्म. शाळेतले असतील, आजूबाजूचे मित्रमंडळी असतील, तेव्हा त्यांची रिॲक्शन कशी होती? ऍक्च्युली कसं असतं, मला रोह्यामध्ये स्पंदनने खूप मोठी ओळख मिळवून दिली. म्हणजे डिरेक्टर म्हण किंवा ड्रीम ऍक्टिंग स्कूल सारख्या मोठ्या स्कूलचा शिक्षक म्हण, स्पंदनने मला खूप मोठी ओळख करून दिली. रोह्यातल्या नगरपालिकेने माझा सत्कार केला. रोह्यातले जे काही आता आमरे मॅडम आहेत, जे माझे गुरु आहेत, प्रतीक राक्षस जे माझे गुरु आहेत,
त्यांनी माझे मोठमोठे बॅनर लावले, त्यांनी माझं खूप कौतुक केलं. आणि रोह्यातल्या लोकांनी म्हणण्यापेक्षा ना, जेव्हा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा हे जेव्हा साकारलं, तेव्हा मला अपॉइंटमेंट द्याव्या लागायच्या. म्हणजे रोह्यापासून रायगड जिल्ह्यामध्ये जिथे जिथे बौद्ध वस्ती आहे, तिथे तिथे मी सांगायचो की तुम्ही आता मला घरी भेटायला या, तुम्ही उद्या या, आज हे येत आहेत तर तुम्ही उद्या या, असं मला सांगायला लागायचं. पण मी एकालाही नाराज केलं नाही. सगळ्यांनी या, घरी या, आई सगळ्यांना चहा करून द्यायची, सगळेजण खुश होऊनच जायचे खरं. सो मला रोह्यानीच नाही तर मला पूर्ण म्हणजे रायगड जिल्ह्यानेच खूप प्रेम दिलं. आणि इव्हन तुला सांगायचं झालं तर रायगड जिल्ह्याने मला बाकीच्या भूमिकांसाठी प्रेम दिलं असेल, पण बाबासाहेबांच्या भूमिकेसाठी मला पूर्ण महाराष्ट्राने प्रेम दिलं. आणि ह्याचं जर का तुम्हाला बघायचं असेल प्रात्यक्षिक, तर माझ्या प्रोफाईल वरती सर्रास आहेत ती सगळी फॅन्टसी जी आहे ती लोकांची. त्यामुळे कमाल आहे. म्हणजे माझ्या शहरातच नाही, माझ्या गावातल्यांनीच नाही तर जगातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच गावातल्या लोकांनी मला तितकंच प्रेम दिलं. त्यामुळे सगळेच माझे आहेत. अगदी खरं. कारण कसं होतं ना की बाबासाहेबांना ज्यांनी ऍक्च्युअली पाहिलं असेल, बऱ्याच वर्षांपूर्वी ज्यांनी पाहिलं असेल, त्यांचं बालपण, ते युवा अवस्थेत कसे होते, काय होतं, अगदी मला असं वाटतं ह्या घडीला बोटांवर मोजण्या इतपत लोक असतील कदाचित ज्यांनी रिअल लाईफ मध्ये पाहिलं असेल. त्यामुळे बऱ्याचदा कसं होतं एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात ना की तो जेव्हा स्क्रीनवरती दिसतो त्यावेळेला मग ते कॅरेक्टर डोक्यात बसतं आणि खरंच असंच असणार ना. म्हणजे युवा अवस्थेत बाबासाहेब असेच असतील, असेच दिसत असतील, अशाच प्रमाणे ते वावरत असतील आणि त्यामुळे ती एक इमेज क्लिअर असते माणसाच्या मनात ना. करेक्ट आहे. जसं पण म्हणतो ना की जय मल्हार सिरियल आल्यानंतर लोकांना अच्छा नाही मल्हार असेच असणार, त्यांचं ते देहयष्टी अशीच असणार, असंच असणार. तसंच तुझ्याही बाबतीत घडलं असेल. असं तुला आठवणारा क्षण असा कोणता आहे त्या सिरियलशी निगडीत असेल किंवा एखादा फॅन भेटायला आला असेल किंवा काय एखादा किस्सा? ऍक्च्युली मी दहीहंडीचा एक इव्हेंट होता, तिथे मी गेलो होतो. आणि तिथे तू म्हणतोस तसंच कदाचित असावं, 91 वर्षाचे आजोबा होते आणि ते व्हीलचेअर वरती आले होते. त्यांचा मुलगा जो आहे तो त्यांचा मुलगाही म्हातारा होता. त्यांचा मुलगा तो त्यांना घेऊन आला होता व्हीलचेअर वरती. आणि मी वरती असे, तुला माहिती आहे ना आपलं ते कसं असतं वरती, आपण जिथे उभे राहतो तिथे ते होते. तर तिथे ते माझ्यापासून खूप असे जवळजवळ 5 फूट लांब होते, म्हणजे खाली होते. आणि ते मला हात मिळवायचा प्रयत्न करत होते. आणि त्यांचा मुलगा त्यांना असं खूप गर्दी होती आणि त्यांना असं त्यांच्या मुलांनी त्या 90 वर्षाच्या त्यांच्या वडिलांना असं खांद्याने असं वरती उचललं आणि त्यांच्या मी असं पाया पडलो. आणि ते लिटरली म्हणजे विचार कर की मला बघण्यासाठी, आपल्या भिवाला बघण्यासाठी व्हीलचेअर मधून सुद्धा लोक आली होती. म्हणजे काय लेवलचं ते असेल. म्हणजे आताही अंगाला शहारा येतोय ते आठवत नसतं. कारण का जगातली पहिली सिरियल विनीत, जगातली पहिली सिरियल बाबासाहेबांची जी आपल्या मराठीत आली आणि ती इतक्या छान प्लॅटफॉर्मवरती आणि इतक्या छान लोकांनी ती, इतक्या मोठ्या रसिका प्रेक्षकांनी ती पाहिली. इव्हन आपल्या सगळ्याच महाराष्ट्राने ती पाहिली. असं नाही की त्याच समाजाच्या लोकांनी ती पाहिली, असं नाही. उलट सगळ्याच समाजाच्या लोकांनी ती सिरियल आवडीने पाहिली. कारण का ते प्रेरणाच होती त्या सिरियलमध्ये अशी की तुला विनीत आता सांगायचं झालं, मी पहिल्यांदा तुझ्यासोबत ह्या तुझ्या स्टेशन मध्ये मी सांगतोय की हिंदीमध्ये जी आता मालिका सुरू आहे बाबासाहेबांची, त्या मालिकेच्या लीडसाठी सुद्धा मला बोलवण्यात आलं होतं. तो मालिकेचा लीड मला ऑफर झाला होता. आणि मी दुसरी एक सिरियल साईन करून ऑलरेडी मोकळा झालोय. त्यामुळे मला ते करता आलं नाही याचं मला वाईट वाटतंय. पण ते असं वाटतं की यार अरे आता आपण केलं असतं, इथेही आपण केलं असतं, अजून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं असतं. पण कसं असतं ना, कलाकाराला त्याच्या जे काही त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलेले असतात ते सुद्धा त्याला तितकेच फॉलो करावे लागतात. त्यामुळे माझ्या हातातून ती सिरियल येते त्याचं वाईट वाटतंय. पण त्याच सोबत आनंद ह्या गोष्टीचा आहे की माझी आता अजूनही बरसात आहे नावाची मालिका येतेय, जी 12 जुलैपासून सुरू होईल सोनी मराठीवरती. त्यात मला मुक्ता बर्वे सोबत, परत उमेश कामत यांच्यासोबत, मला त्यांच्यासोबत मोठ्या मोठ्या स्टारकास्ट सोबत काम करायला मिळतं, तेही मोठ्या भूमिकेने. त्यामुळे तो एक आनंद आहे की बाबा मी माझ्याच प्रेक्षकांसोबत आहे, माझ्याच महाराष्ट्रातील प्रेक्षकांना पुन्हा काहीतरी नव्याने मी छान काहीतरी दाखवण्यात येतोय. पण जे काही मला प्रेम मिळालंय माझ्या आतापर्यंतच्या सर्व भूमिकांमधून, ते सगळं अवर्णनीय आहे आणि ते कमाल आहे. म्हणजे मी खूप सॅटिस्फाईड आहे माझ्या सगळ्या भूमिकांमधून. अगदी खरंय. कारण कसं होतं ना की आता तू जसं म्हणालास की एक ऑपॉर्च्युनिटी आली होती तुझ्याकडे हिंदी सिरियल, म्हणजे अर्थात त्या सिरियलचं हिंदी व्हर्जन होत होतं आणि ते तुझ्यापर्यंत पोहोचत होतं आणि पण ते काही कारणास्तव नाही झालं. तर मला वाटतं की कुठेतरी काहीतरी चांगलं घडणार असेल किंवा अजून काहीतरी येणार असेल, तेव्हाच कुठेतरी ह्या गोष्टी घडत असतात आणि ते कदाचित तुझ्या बाबतीत घडलंय. हो असूही शकतं. आता पण बघ ना, मला जवळजवळ ऑडिशन तुला पहिलं ऑडिशन नाही, ऍक्च्युली तुझा प्रश्न बेटर आहे त्यापेक्षा. सो मी
तुला उत्तर देतो. पहिलं ऑडिशन मला पप्पा घेऊन गेले होते अलिबागला. तिथे लहान लहान मुलांचे एक सिरियल येत होती झी टीव्हीला हिंदीच्या. तर तिथे ते सगळे ऑडिशन वाले आले होते. तर त्यांनी पप्पा मला पहिली ऑडिशन माझी तिथे झाली त्या अलिबागमध्ये. आणि तिथे माझं पहिल्या राऊंडला सिलेक्शन झालं, पण दुसऱ्या राऊंडला ऑफकोर्स तेव्हा रंग वगैरे बघायचे, त्यामुळे मी सावळा होतो. तर माझं रिजेक्शन झालं, त्यात मी सिलेक्ट नाही झालो. पण पहिली ऑडिशन मला पप्पाच एसटीने घेऊन गेले होते अलिबागला आणि मी ऑडिशन दिलं होतं, एवढं मला आठवतंय. म्हणजे ती साधारण 6 वगैरे वर्षाचा असेल मी. आणि दुसरी ऑडिशन डायरेक्ट 2010ला आपल्या कलावंत स्टुडिओमध्ये मालवणीला. तो तिथे दुसरी ऑडिशन. हा, मग त्यानंतर मी मध्ये ऑडिशनच दिलं नाही, सगळं असंच मिळत गेलं, नाटक वगैरे ते सगळं झालं. पण पहिल्या ऑडिशनचा एक्सपिरियन्स खूप छान होता, अजूनही सगळं डोळ्यासमोर आहे माझ्या. मजा आली खूप. म्हणजे तुझ्यापर्यंत एक सिरियल आली ज्याच्यामध्ये त्या विठुरायाला तर साष्टांग दंडवत प्रत्येक व्यक्ती घालत असते, हो हो पण हो. विठुरायाचं ते एक वेगळं वर्णन कदाचित ते दिसून आलं त्या सिरियलच्या माध्यमातून म्हण किंवा तुझ्या त्या कॅरेक्टरच्या माध्यमातून म्हण. कसं होतं एक्सपिरियन्स त्या सिरियलचं? पहिले तर मला कोठारी विजनने सांगितलं की तुला टक्कल करावं लागेल, कारण की तू संत नामदेव महाराजांची भूमिका करतोयस. मी म्हंटल की चला ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी मला पूर्णपणे केस चंपू करावे लागले होते. परत प्रॉपर तो अभ्यास करावा लागला होता, पुस्तकं वाचायला लागली होती. माझ्या मनात आलं की जेव्हा जेव्हा मोठ्या लोकांचे, जेव्हा जेव्हा महामानवांचे पात्र साकारायचे असतील, तेव्हा तेव्हा काही ना काहीतरी आपल्याला सॅक्रिफाईस करावंच लागेल. तर मग मी म्हंटल की ठीक आहे, या भूमिकेसाठी आपण केस सॅक्रिफाईस करूया, त्यात काय एवढं. आणि मी केलंय केस सॅक्रिफाईस. आणि तिथेही तुला विश्वास नाही बसणार, ती भूमिका साकारत असताना देखील मला तिथे फॅन मिळाले ते मिळालेच. परत आपला भिवा इथे काम करतोय या भूमिकेमध्ये म्हणून लोक त्याला देखील भेटायला यायची. म्हणजे वा. संत नामदेव महाराजांची भूमिका बाजूलाच, त्याला मला सेपरेटली लोक भेटायला यायची तिथे फक्त त्या भूमिकेसाठी. म्हणजे ती छाप अजूनही गेलेली नाहीये विनीत. म्हणजे आपण म्हणतो ना की प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक अशी भूमिका येते जी त्याला स्टारडम मिळवून देते. तशी ही माझी 3-4 महिने फक्त मी साकारलेली भूमिका, आणि ती अजूनही लोक विसरत नाहीयेत. आजही कित्येक जणांच्या कमेंट बघ आत्ताही येत आहेत की भिवा भिवा भिवा, किती जण लिहून गेलेले आहेत. सो ते 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 अमर आहे, ती भूमिका आता अमर आहे. आता लोकांच्या मनात मला कळलेलं आहे की आता मी कोणतीही भूमिका केली तरी लोकांच्या मनातलं भिवाबद्दलचं प्रेम तर कधी कमीच होणार नाहीये. सो मी एकदम रिलॅक्स आहे की बाबा ठीक आहे, अच्छा आहे, माझं काय मस्त आहे, मला काही टेन्शनच नाहीये आता. माझ्या प्रेक्षक सोबत आहे, दॅट्स इट. पण एका बाजूला तू भिवा साकारणं आणि दुसरीकडे टकाटक मधला तो निगेटिव्ह रोल. हो हो हो. ह्या दोन पैलूंना तू कसं जोडू शकतो? त्याचं तर तू त्याचं जिवंत उदाहरण आहेस, कारण तू त्या सक्सेस पार्टीचा होस्ट होतास. सो मला भीती वाटत होती, कारण की तुला तर माहितीये टकाटकची रिलीजिंग डेट आणि माझी ही बाबासाहेबांची टेलिकास्ट डेट ही ऑलमोस्ट सेम होती. आणि मला असं प्रश्न पडला की जिथे 2-2, 3-3 मुलींसोबत फिरणारा, घाणघाण शिव्या देणारा तो आदित्य, आणि इथे बाबासाहेब, म्हणजे एवढं मोठं पात्र, म्हणजे लोक मला ऍक्सेप्ट करतील की नाही. पण कसं होतं ना, आपली एक भूमिका इतकी स्ट्रॉंग असते की दुसऱ्या भूमिकेला ती पूर्णपणे त्याच्यावरती मात करून टाकते ती. त्यामुळे लोकांनी त्याला अजिबात गिणलंच नाही त्या ह्याच्यामध्ये, आणि बाबासाहेबांच्या भूमिकेला प्रचंड प्रेम दिलं. तिथे आदित्यने डोकावलं सुद्धा नाही कुठेच लोकांच्या प्रेमामध्ये. पण जे काही प्रेम मिळालं ते कमाल मिळालं, आणि ते ह्या भूमिकेने सगळंच्या सगळं जे काही प्रेम द्यायचं होतं ते ह्या भूमिकेतनं मिळालं. त्यामुळे त्या भूमिकेतलं प्रेम जे आहे ते मला कॉलेज स्टुडंट्स कडून म्हण, किंवा जे काही आपले जे मित्रमंडळी असतात आपल्या ज्या कॉलेज बिलेजची, त्यांच्याकडून म्हण, त्यांच्याकडून मिळतच राहिलं टकाटकचं प्रेम. सो दोन्ही ठिकाणी, दोन्ही प्लॅटफॉर्मवरती मला प्रेम तर मिळालंच. म्हणजे रसिकांचं प्रेम माझ्या डोक्यावरती कायम आहे, याचा मला अभिमान आहे कायम. अगदी. कसं असतं ऍक्टिंग क्षेत्रात वळत असताना, तर तू जसं म्हणालास की वडिलांनी तुला सुरुवात करून दिली, मग सगळ्या गोष्टी आल्या, मग स्पंदन आलं, सगळंच आलं. पण ऍज अन ऍक्टर म्हणून जेव्हा तू सुरुवात करत होतास, जेव्हा तू स्ट्रगल करत होतास, एक रोल मॉडेल असतं आपलं की मला ह्या व्यक्तीसारखं व्हायचंय किंवा मी ह्या व्यक्तीला फॉलो करतोय. तुझ्या नजरेसमोर तुझा रोल मॉडेल कोण होता? माझ्या नजरेसमोर माझा रोल मॉडेल, मी एकच चित्रपट ना खूप वेळेस बघतो. म्हणजे आपल्याला माहितीये की आपण मराठी इंडस्ट्रीत काम करतो, तर आपला कुणीतरी मराठी रोल मॉडेल असेल किंवा हिंदी रोल मॉडेल असेल. पण ना ऑनेस्टली स्पीकिंग मला सगळेच अभिनेते, सगळ्याच प्रकारचे त्यांचं स्ट्रगल जे आहे ते सगळ्यांना सॅल्यूट आहे, नो डाऊट इन इट. पण ना मी टॉम हँक्सचा फॉरेस्ट गम खूप वेळा बघतो चित्रपट, आणि मी टॉम हँक्स कडून खूप प्रभावित झालो. त्याचा कास्ट अवे असो, फॉरेस्ट गम्प असो. तर मग
ती व्यक्ती जी आहे, टॉम हँक्स जे आहेत, ते मला प्रचंड आवडतात आणि मी त्यांना खूप फॉलो करतो. त्यांच्यासारखा अभिनय शिकायचा प्रयत्न करतो. ते लिटरली डोळे वगैरे न हलवता सुद्धा काय बोलायचे ते बोलून जातात. अरे ते मला शिकायचं आणि त्यांना मी प्रचंड फॉलो करतो. त्यामुळे टॉम हँक्स हे माझे रोल मॉडेल आहेत आणि त्यांना मी कायम असं फॉलो करत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि मला जर कधी ऍक्टर बनायचं असेल तर मी टॉम हँक्स सारखा बनेन का, असं मला कायम प्रश्न वाटत होतो आणि त्या प्रश्नामध्ये मी गुंततो आणि त्याचं उत्तर शोधण्यात मला प्रचंड छान वाटतं की मी बनू शकेन का. आणि त्यासाठी होणारे प्रयास, त्यासाठी होणारी मेहनत, त्यासाठी करावा लागणारा स्टडी, ह्या सगळ्यात गुंतणं मला फार आवडतं. खूप छान मजा येते. मी पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहे. तुझ्याकडे 3 सेक्टर्स आहेत, सिरियल आणि चित्रपट. या 3 गोष्टींना तुझ्या नजरेत तू कसं बायफर्गेट करतोस, कसं पाहतोस या 3 गोष्टींना? बघ, नाटक हे बघ, माझं ऑनेस्टली असं म्हणणं आहे की मी आता सिरियल करतोय कारण की मला फायनान्शियली स्ट्रॉंग बनायचंय. कारण जेव्हा तू फायनान्शियली स्ट्रॉंग बनतोस तेव्हा मग तुझ्याकडे जर का मी स्ट्रेट फॉरवर्ड बोलतोय, मला कुठेही कोणाला मिसगाईड करायचं नाहीये. मला फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायचंय, मला घराघरात पोहोचायचंय, मला ओळख मिळवायचंय. आणि कसं असतं ना, जेव्हा आपण ओळख मिळवतो ना स्वतःची, तेव्हा आपल्याला आपल्या रंगभूमीवरती जाण्याची एक संधी मिळते. आपल्याला जे निर्माते असतात ते आपल्याला विचारतात की बाबा तू रंगमंचावरती पुन्हा एकदा येशील का, नाटकामध्ये काम करशील का. सो मग सिरियल मधून किंवा चित्रपटातून नाटकात जाणं किंवा रंगभूमीवरती आपल्या जाणं ते खूप सॅटिस्फाईंग असतं. कारण लोक आपला चेहरा बघून तिथे येणार असतात आणि मग अगदी. आपल्यासाठी लोक आलीत आपल्याला बघायला, हे आपल्याला जेव्हा समजतं तेव्हा आपण त्याच रंगभूमीवरती जोशामध्ये नाटक करतो. आपल्याला तसंही शिकवलेलं असतं की प्रेक्षक 1 असला काय किंवा 100 असले काय, आपल्याला त्याच एनर्जीने काम करायचं. त्याच ताकदीने काम करायचं. त्यामुळे तो पब्लिक आपला आहे ह्या सॅटिस्फॅक्शन मध्ये, ह्या आशेमध्ये आपण जी काही भूमिका साकारतो ती रंगमंचावरती असते आणि रंगमंच म्हणजे आपली आई आहे. त्यामुळे त्या आईसोबत काम करणं हे कायम सॅटिस्फाय. आजही तू कितीही मोठा झाला असशील किंवा कुणीही किती मोठा, आईच्या कुशीतली ऊब कुणालाच नाहीये. त्यामुळे आई ती आईच. त्यामुळे रंगमंच ही माझी आई आहे, जिने मला मोठं केलं, जिने मला अभिनय थोडाफार का होईना शिकवला. त्या माझ्या आईला माझं पहिलं प्रेमच असणार आहे. त्या 3ऱ्या घंटेला, त्या कर्टन पडणाऱ्याला, त्या स्पॉट्सना माझं कायम प्रेम असणार आहे. ओके. आणि रादर तू पण रंगमंचाशी जास्त निगडीत आहेस, तू पण तिथेच लाईव्ह शोज करतोस, त्यामुळे तुला तर रंगमंचाचं प्रेम माहीतच असणार आहे. सो अगदी. माझं पहिलं प्रेम तर माझं रंगमंचच राहील. आणि सिरियल जे आहे ते माझं घराघरात पोहोचण्याचं आणि फायनान्शियली स्ट्रॉंग होण्याचं एक साधन आहे. ते मी आता युज करतोय. आणि चित्रपटामध्ये आहे ना, चित्रपटामध्ये कमर्शियल लेवल असते. चित्रपट तुम्हाला मोठं करतं आणि मोठं जर व्हायचं असेल तर योग्य तो ब्रेक मिळणं गरजेचं असतं. आणि तो ब्रेक मिळण्यासाठी आहे ना, रंगमंचावरची मेहनत आणि सिरियल मधली कंटिन्युटी ती खूप गरजेची असते. ह्या दोन्ही गोष्टी मी जेव्हा जुळवून आणीन ना, तेव्हा मला चित्रपटात हा घेण्याच्या लायकीचा आहे असं समजून कोणता तरी निर्माता म्हण किंवा कास्टिंग डिरेक्टर म्हण हा मला कास्ट करेल. नाहीतर मग मिलिंद कवडेंसारखे सुद्धा खूप दिग्दर्शक आहेत जे त्यांना वाटलं की ह्या मुलाचा अभिनय चांगला आहे तर मग आपण त्याला कास्ट करूयात. मिलिंद सरांनी माझ्याकडून म्हणजे कुठल्याच प्रकारच्या अपेक्षा न ठेवता फक्त आणि फक्त ऑडिशन बघून त्यांनी मला कास्ट केलेलं आहे. त्याचा मला आजही अभिमान वाटतो की ते कायम सांगतात की संकेत कोर्लेकर जे आहे तो त्याच्या पायावरती उभा राहिला, ते त्याचं फळ आहे. त्यांनी ऑडिशन दिली, ती मला आवडली, त्याचं सिलेक्शन झालं, दॅट्स इट. आणि असे सुद्धा दिग्दर्शक आहेत जे नवख्या कलाकारांना सरळ टकाटक इतका बिग बजेट चित्रपट एखाद्या माझ्यासारख्या नवख्या कलाकाराला देणं हे खाऊ नाहीये. त्यांनी दिला मला आणि त्यांचा मी कायम ऋणी राहीन, मिलिंद सरांचा सुद्धा. कारण माझ्याकडे काहीच एक्सपिरियन्स नसताना एवढा मोठा चित्रपट एखाद्याच्या ताब्यात देणं ही खाऊची गोष्ट नाहीये. सो म्हणून ह्या तिन्ही गोष्टी इतक्या वेगवेगळ्या आहेत की त्याला आपण जर का कंबाईन करायचा प्रयत्न केला तर पूर्ण दही होऊन जाईल त्याचं. त्यामुळे माझी ही थिंकिंग आहे, ही माझी आई आहे, हे माझे बाबा आहेत आणि ही माझी फॅमिली आहे चित्रपट म्हणजे. सो आई बाबा आणि आमची सगळी ठरलेली फॅमिली. सो हे असं माझं गणित आहे या सगळ्या तिन्ही स्ट्रीम्स बद्दलचं. नाही, खरं आहे. म्हणजे तुझ्या बोलण्यातून एक गोष्ट नक्कीच जाणवते की ह्या रंगभूमीशी जितका तू निगडीत आहेस, पण एक थोडंसं वळण वेगळं द्यावं असं वाटतं की गेले वर्ष 1.5 वर्ष या रंगभूमीपासून आपण थोडंसं लांब होतो, थोडंसं वंचित होतो. त्यावेळेला संकेत कोर्लेकर काय करत होता हे त्याच्या अपडेट्स मधून दिसत होतं. म्हणजे तो ट्रॅव्हल ब्लॉग काय बनवतो आहे, तो कुठेतरी शेतात रानामाळात आहे, तो त्याची फिजिक बनवतोय, हे सगळं 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 दिसत होतं. मला तर ट्रॅव्हल ब्लॉग कडे वळायचंय. म्हणजे जे कोणी व्यक्ती तुला पावरती भेटतात, तू बाईकवरती ट्रॅव्हल करत असतो, तुला काका भेटले, मामा भेटले, आजोबा भेटले, कोणी,
हा छंद तुला कधीपासून जोपावासा वाटला किंवा हे कसं घडवून आणतोस तू? ऍक्च्युली ट्रॅव्हल व्लॉग करणं ही प्रसाद चेवलकर यांची संकल्पना होती की बाबा तू व्लॉग कर, तुझ्याकडे चांगला मोबाईल आहे, तुझ्याकडे एडिटिंग स्किल्स आहेत. म्हणजे मी आधी एडिटर होतो स्वतः, मी एडिटिंग वगैरे करायचो, मी पॉलिटिशियन्सचे जे सॉंग्स आहेत ते त्यांना बनवून द्यायचो, मी डेटा रिकव्हर करायचो, कम्प्युटर रिपेअर करायचो. सो ना ह्या सगळ्या गोष्टी मला इतक्या छान छान येतात. मग प्रसाद चेवलकर म्हणाला की बाबा तू कर, ब्लॉग सुरू कर. आणि पप्पांची एक सवय आहे माझ्या, पप्पा वाटेत जे कोणी वाटसरू दिसतात, 80-85 वर्षाचे म्हातारे आजोबा दिसतात, ते त्यांना मामा कसे आहात, बरे आहात ना, ओळखलत का मला, मी तो उगीच त्यांच्यासोबत असं बोलतात. पप्पांना मी विचारतो की पप्पा का, म्हणजे आपण ओळखत नाही एखाद्याला, मग त्याच्यासोबत असं का बोलावं. तर पप्पा म्हणतात की त्यांचं आयुष्य तसंही संपलेलं आहे आणि ह्या त्यांच्या संपणाऱ्या आयुष्यामध्ये जर का त्यांना कोणी जाऊन बोललं की बाबा मी तुम्हाला ओळखतो, मी तुम्हाला मानतो, मी तुमच्या पाया पडतोय, आशीर्वाद द्या, त्यांना किती छान वाटेल रे विनीत, है ना. सो पप्पा म्हणाले की ट्रॅव्हल करताना अशा प्रकारचे जेव्हा जेव्हा तुला आजी आजोबा दिसतील तेव्हा तेव्हा थांबायचं, बोलायचं, मजा करायची, थोडंसं एन्जॉय करायचं, आपल्याकडे जर का शिदोरी असेल काही तर त्यांना द्यायची. सो हे सगळं त्यांनी मला शिकवलं होतं आणि मी त्याचा वापर मग माझ्या व्लॉग्स मध्ये केला. भले त्या व्लॉग्सला मी कंटिन्यू करू शकलो नाही कारण माझे सलग 2-3 प्रोजेक्ट सुरू झाले आणि त्यामध्ये मला व्लॉगला तितके इम्पॉर्टन्स देण्यासारखं वाटलं नाही. कारण जिथून पैसा येतोय त्याला आपण पहिले प्रायोरिटी देणार. सो म्हणून मी ते करणं टाळलं आणि इथे शिफ्ट झालो आणि मग ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं आणि मग ते सगळं थांबलं. पण व्लॉग्स वगैरे सगळ्या गोष्टी ह्या मला पुन्हा कंटिन्यू करायच्यात. रादर माझे कित्येक फॅन्स देखील मला, रसिक प्रेक्षक मला म्हणतात की बाबा तू परत ये, ते सगळं सुरू कर. भले तू छोट्या छोट्या ठिकाणावर जायचंस पण आम्हाला त्यातून मजा घडवून आणायचंस. पण ते सुरू करायचे, पण ते घडून येईल. आता बघूयात कसं काय सगळं होतंय ते सुरू. पण छान होता तो प्रवास, देखील छान होता. नाही, नक्कीच घडून येईल आणि घडून यावं ही ईश्वराचरणी प्रार्थना आहे. पण कसं होतं बऱ्याचदा आपण असं वाटसरूंना भेटतो, हाय हॅलो करतो, सगळ्या गोष्टी मान्य, पण त्याच्यानंतर त्यांना पडलेला प्रश्न असेल की अरे बाबा कोण होता हा, कोण तेव्हा दिवस होता. काय करत असतील. एक्झॅक्टली. पण किमान त्यांच्यामध्ये असं तरी कसं आहे ना, म्हातारं झाल्यावरती आहे ना आपल्याकडे इतक्या आठवणी असतात ना रे, की मग ते विचार करत हा मी याला 4-5 वर्ष आधी भेटलो असेल का, 10-15 वर्ष आधी भेटलो असेल का, चला कोणीतरी ओळखीचं असेल माझ्या, ठीक आहे, मला हा. आनंद झाला कोणतरी येऊन मला ओळखलं, बस ठीक आहे. अशा त्या आनंदात असतील. पण त्यांचं पण कसं रे, ते उतरती काळा लागलेली असते त्यांना ऑलरेडी. त्यामुळे मी लेख पण लिहिले होते, आय होप तू वाचले असतील. त्यामध्ये मी लिहिलं होतं की बाबा 11 किलोमीटर बाकी, असे वगैरे काही मी लेख लिहिले होते. त्यामध्ये सुद्धा असे चिकार कॅरेक्टर मी उतरवलेले आहेत जे लिटरली मला एकदम भावून गेलेले आहेत. काय काय लोकांना फायनान्शियली प्रॉब्लेम असायचा, काय काय लोकांना शेताचा प्रॉब्लेम असायचा, त्यांची जागा त्यांना मिळाली नव्हती. हे असे चिकार प्रॉब्लेम, म्हणजे वैमिनी तू काय मी काय, प्रत्येकाला ना कोणतरी प्रॉब्लेम असतोच. आणि या कोरोना काळात तर तुला माहितीये सगळ्यांना, तू स्वतः एक मोठं स्टेप घेतलीस कॅफे वीक काढून. सो तुला पण माहितीये की बाबा प्रत्येकाची काय वेळ आली होती आणि इव्हन तुझ्यासोबतच असे बरेच तरुण आहेत ज्यांनी सुरुवात केली, स्टार्टअप केलं आणि आज त्यांना प्रचंड मागणी आहे रे. प्रचंड अगदी म्हणजे प्रचंड. तुला तर आता मी आता तुझी पोस्ट बघितली, तुझ्या कॅफेला 1 वर्ष पूर्ण झालं, त्यासाठी तुझं मनपूर्वक अभिनंदन. पण थँक्यू. खाऊ नाहीये माहितीये का, आपण मराठी लोकांनी मुंबई सारख्या ठिकाणी बिझनेस उभा करणं, वर्षभर चालवणं, आपली एक स्वतःची ऑडियन्स तयार करणं, हे खरंच खाऊ नये. त्यासाठी हॅट्स ऑफ टू यू ऑल्सो मॅम. दॅट्स रिअली ग्रेट. थँक्यू सो मच मित्रा, खरंच थँक्यू. पण खरं सांगू का, आजच्या ह्या संपूर्ण प्रवासात ना तुझ्याबद्दल अजून बरंचसं जाणून घ्यायची प्रत्येकाला नक्कीच इच्छा आहे. परत पहिला प्रश्न प्रत्येकाचा हा असतो की संकेत कोर्लेकर सिंगल आहे का. हे बघ कसं असतं ना, आपल्या आयुष्यामध्ये ना नाही बऱ्याचशा अशा हो की गोष्टी. नाही. नाही ऑफकोर्स मी सध्या तरी सिंगल आहे, कारण मला मिंगल होण्यासाठी कारण सापडत नाहीये. आणि तसंही कसं असतं ना विनीत, तू सिंगल राहिलास काय किंवा रिलेशनशिप मध्ये राहिलास काय, तुझ्यावरती ना रिस्पॉन्सिबिलिटीज येतात. आता तुला मी हे बोलून चालणार आहे, तुझं लग्न वगैरे झालेलं आहे, पण मी माझ्याबद्दल सांगतोय की तुझ्याकडे ते सगळं हँडल करायची कॅपेबिलिटी आहे. पण माझ्याकडे कसं आहे माहितीये का, मी एकच करू शकतो रे. दुसरं मला कुठला फाटा वगैरे फुटला ना मध्ये, मला जमत नाही. त्यामुळे मी कॉन्सन्ट्रेशन फक्त आता माझं करिअरकडे आहे. आणि तसंही तुला माहितीये, आता ह्या वयात जर का मी 20 ते 30 मध्येच जर का काही केलं नाही, तर 30 नंतर मला कोणी मुलगी देणार नाही. त्यामुळे त्यामुळे मी फॅक्ट सांगतोय. त्यामुळे माझ्याकडे हीच एक वेळ आहे जी लोक दारू सिगरेट पिढ्यात वाया घालवतात,
ती वेळ मला चांगल्या गोष्टी इन्व्हेस्ट करण्यासाठी घालवायची आहे. मला मला पैसे कमवायचे आहेत, मला चांगली लाईफ जगायची आहे आणि त्यासाठी मला नाही वाटत माझ्याकडे फिरायला जाणं, चौपाटीवर बसणं यासाठी वेळ आहे. सो सध्या तरी नाही आणि माझं इंटेन्शनही नाहीये. बट छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ऐकून की बाबा कुणाला तरी प्रश्न पडतो की छान वाटतं. मुरुड जंजिरा बीच जवळ आहे आपल्याला, काही जास्त लांब नाही. हो हो हो. पण संकेत, इथून पुढे आता आता तुझं वय ह्या 20च्या 30चं म्हटलं, 20 ते 30 मध्ये आहे सगळं काही. इथून पुढे 5 वर्षात संकेत कोर्लेकर स्वतःला कुठे पाहतो? मी तुला सांगतोय ना, मला आता माझे प्लॅनिंग्स इतके ठरलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मी जिथे आता बसलोय, मी मालाडमध्ये बसलोय आणि हा फ्लॅट माझा नाहीये आणि हा फ्लॅट 2 BHK आहे, खूप छान आहे आणि याची किंमत करोडोमध्ये आहे. मला हा विकत घ्यायचा आहे. हे माझं पहिले हा. 5 वर्षानंतरचं टार्गेट आहे. याच बिल्डिंगच्या पार्किंग लॉटमध्ये माझी एक लॅविश कार असेल, हे माझं एक स्वप्न आहे. त्या कारमध्ये कुठल्याही हेजिटेशन शिवाय पेट्रोल भरायला माझ्याकडे पैसे असतील, हे माझं टार्गेट आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे टार्गेट मी तयार करून ठेवलेले आहेत आणि ते मला आता पूर्ण देखील करायचे आहेत. आणि रादर प्रत्येक तरुणाने, प्रत्येक माझ्या वयातल्या तरुणाने 30च्या आत ह्या सगळ्या गोष्टी करणं हे खूप गरजेचं आहे. कारण एकदा का वय उलटून गेलं ना की मग ह्या सगळ्या गोष्टी करायला काही पॉइंट नसतं. आता आपण तरुणात, आपल्या अंगात रक्त सळसळत आहे, आपल्यामध्ये मसल्सचं प्रमाण खूप आहे. तर ना जिम करणं, आपली बॉडी सुदृढ करणं, थाईज बनवणं, जेणेकरून म्हातारपणात आपल्याला त्रास होणार नाही, या सगळ्या गोष्टी करणं हे खूप गरजेचं आहे आणि ते करणं गरजेचं आहे. त्यामुळे स्टेप बाय स्टेप जाणं मला कायम आवडतं. कारण माझा एक फ्रेंड आहे गौरव मोरे म्हणून, तो मला कायम म्हणतो की इझी कम इझी गो. त्यामुळे जितक्या लवकर ज्या गोष्टी येतील तितक्या लवकर त्या जाणार आहेत. त्यापेक्षा मी तर म्हणतो हळूहळू येऊ देत, मी प्रयत्न करायला तयार आहे. मला काय घाई नाही. मी 2 वर्ष बाबासाहेबांच्या भूमिकेनंतर घरात बसलो होतो, संत नामदेवांच्या भूमिकेनंतर. मला 2 वर्ष काहीच जाणवलं नाही. मी घरात बसलो, योग्य त्या भूमिकेची वाट बघितली आणि आता मला एवढ्या मोठ्या मोठ्या नटांसोबत काम करायची संधी मिळाली. डिरेक्टली म्हणजे सोनी मराठीवरची सर्वात मोठी सिरियल म्हणजे अजूनही बरसात आहे, एवढी मोठी स्टारकास्ट, त्यांच्यासोबत मी आता काम करतोय आयरिस प्रोडक्शन सोबत. आणि ती सिरियल आता लिटरली माझ्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान क्रिएट करतेय, कारण ती एवढ्या मोठ्या नटांसोबत आहे. सो मला सॅटिस्फॅक्शन वाटते की मी 2 वर्ष थांबलो. मला पण तेच म्हणायचं की लगेच मला सगळं काही नकोय, मला हळूहळू मिळू देत. कारण हळूहळू जे मिळतं ते खूप काळ टिकतं आणि मला खूप काळ टिकायचं येते. मला अजिबात घाई नाही करायची. त्यामुळे मी ओके, इट्स गुड. अगदी खरं. मी तू म्हणालास की आता आयरिस प्रोडक्शन्स बद्दल म्हणतोय किंवा मुक्ता बर्वे आणि ही स्टारकास्ट म्हणतोय, कसं कसं बॉन्डिंग जुळून आलंय आता ह्या स्टारकास्ट बरोबर जाणून घ्यायला नक्कीच आवडेल आम्हाला. म्हणजे सिरियल मध्ये काय ते स्क्रिप्ट वाईज आम्हाला कळणार आहे की संकेत कोर्लेकर कसा आहे, बट ऑन सेट कसं चाललंय सगळं? ऑन सेट पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्यापेक्षा मी 20-20 वर्षांनी अनुभवानी लहान आहे. 20 वर्ष म्हणजे 2 दशकांनी मी त्यांच्यापेक्षा अनुभवानी लहान आहे. अजिबात ते दोघंही जाणवून देत नाहीत. उमेश दादा, मुक्ताताई लिटरली जेवायला सोबत बसण्यापासून, गप्पा टप्पा मारण्यापासून, सोबत गुड मॉर्निंग, गुड नाईट, बाय, टेक केअर, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान आणि इतक्या कॅज्युअली होतात की खरंच वाटत नाहीये की अरे हे तेच आहेत बाळकडू मधले उमेश कामत, अरे ह्या त्याच आहेत मुक्ता बर्वे, मुंबई पुणे मुंबई. म्हणजे अरे आपण ओळखतो का गेले कित्येक वर्ष एकमेकांना, असं होतं. इतके ते बॉन्डिंग छान क्रिएट करून राहतात. त्यामुळे इतकं छान वाटतं की म्हणजे एक आपल्याला ह्या ठिकाणी विनीत कळतं की जितक्या मोठ्या स्टारकास्ट सोबत आपण काम करतो ना, तितकी मोठी त्यांची समजण्याची, आपल्याला समजून घेण्याची एक 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 त्यांचं एक समंजसपणा त्यांच्यामध्ये तयार झालेला असतो. नाहीतर मग माझ्यासारख्या लहान कलाकाराला, ज्याला अवघ्या 7-8 वर्षाचाच अनुभव आहे, त्याला ते काहीही बोलू शकले असते रे, म्हणजे अंडर एस्टिमेट करू शकले असते इतकी मोठी स्टारकास्ट. पण नाही, म्हणजे मला खरंच खूप कौतुक वाटतं की इतकी मोठी स्टारकास्ट असून सुद्धा माझ्यासारख्या लहान कलाकाराला ते समजून घेतात योग्य त्या वेळेला. उमेश दादा तर म्हणतो की 6-6 वेळा आपण रिहर्सल करू स्क्रिप्टची, काहीच प्रॉब्लेम नाही. विचार कर, एवढा मोठा स्टार मला सांगतो की 6-6 वेळा आपण रिहर्सल करू. म्हणजे बघ ना, म्हणजे म्हणजे लिटरली इतकं डाऊन टू अर्थ असणं, इतकं मोठं होऊन सुद्धा काही खाऊ नाहीये रे ते. त्यामुळे मला खूप छान वाटतं की मला कायम कास्टिंग चांगली मिळते, मला प्रोडक्शन चांगलं मिळतं, मला आजूबाजूची माणसं चांगली मिळतात. सो आय एम हॅपी मॅन. मला हे कायम माझ्या म्हणजे माणुसकी आपण जपली ना तर आपल्याला माणसं पण चांगली मिळतात, असं माझं एक म्हणणं आहे. सो तीच मला भेटली आहेत माझ्या आयुष्यात खूप जास्त आणि मला खूप छान प्राऊड फील होतं कधी कधी या बाबतीत. खरंच आहे रे. म्हणजे आपण चांगलं असलो की सगळं काही चांगलं होतं ह्या शंकाने, आणि ते घडून येते तुझ्या बाबतीत, तुझ्या करिअरच्या हो बाबतीत हो सुद्धा. हो, जेव्हा तू एक्झॅक्टली. सिरियल्स
जेव्हा तू सिरियल चूज करतोस किंवा जेव्हा एक चित्रपटाची स्क्रिप्ट तुझ्याकडे येते त्यावेळेला सगळ्यात हा. आधी बाबांकडे पळतोस का, बाबा असं असं आलंय, काय करूया, काय करू शकतो, असं होतं? पहिले वळायचो. पहिले त्यांना सांगायचो की पप्पा असं असं आलंय, तसं तसं आलंय. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या पप्पांना मी विचारल्या. पप्पा म्हणाले की तुला काय वाटतंय? मी म्हणले की पप्पा असं असं करतो. तुला काय वाटतंय? पप्पा मी तसं तसं करतो. पहिले 3-4 डिसिजन मी इतके परफेक्ट घेतले की आता पप्पा बोलतात की तुला काय करायचंय ते कर, आम्हाला तुझ्यावरती विश्वास आहे. आणि मग वा. आणि मग लिटरली काय नाही, मग ते आता असं झालंय की बाबा संकेत तू काहीही कर, तुझे करशील ते तुझ्या भविष्याला अनुसरूनच करशील. कारण का पप्पांना मी सांगतो, पप्पा माझं काही इतर मुलांसारखं नाहीये, मी काही पैसे बर्बाद करणार नाहीये, मला तर कुठलं व्यसन नाहीये, मी काही पैसे असे उडवणार नाहीये कुठे. माझं जे काही आहे ते फिक्स आहे आणि मला माहितीये की मला मी पुढच्या 5 वर्षात ते 10 वर्षात कुठे बघतोय. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचं काळजी करू नका. तुम्हाला तुमचं नाव कायम मोठं होतानाच दिसेल एवढा माझ्यावरती विश्वास ठेवा. दॅट्स इट. त्यामुळे ते वा, निर्धास्त आहे, त्यांना कसलीच फिकीर नाहीये आता. क्या बात आहे. आता हे मुंबईत सगळं स्ट्रगल वगैरे सुरू आहे, सगळं काही आहे. जेव्हा तू भिवाचा तो रोल केलास, भिवाचा रोल केल्यानंतर तू जेव्हा पुन्हा एकदा गावाकडे गेला असशील, पुन्हा एकदा घरी गेला असशील, त्यावेळेला आजूबाजूच्या परिसरात कसं तुझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक्झॅक्टली कसा झाला होता? कारण आपल्याच घरातला, आपल्याच वाडीतला किंवा आपल्याच विभागातला हो, हो, राहणारा हो. मुलगा आता एक वेगळ्या स्तरावरून पुन्हा एकदा घरच्या वाटेला येतो, तेव्हा काय फिलिंग होती? आजूबाजूला कसे कसे होते लोक तेव्हा? मुळात ना विनीत, ही जी तू म्हणतोयस ती फिलिंग आहे ना, ती मला माझ्या गावा व्यतिरिक्त सगळ्या गावात मिळायची. म्हणजे हा. आपणे घर में स्वतःच्या शेतातल्या किंवा स्वतःच्याच वाडीतल्या नारळांना काय खायचं ना सारखं सारखं, हा. असं ते असायचं. त्यामुळे तिथे गेल्यावरती अरे हा माहितीये, हा हा बाबासाहेबांची भूमिका करायचं, वा मस्त हा पोरा. पण जेव्हा मी माझ्या शहरा व्यतिरिक्त दुसरे कुठेतरी जायचो ना, तेव्हा मला किमान 6 ते 7 बाउन्सर्स लागायचे कंपल्सरी. आणि हम्म. मला एक प्रॉपर एसयूव्ही कार लागायची, जेणेकरून तिथे कोणीतरी आत वगैरे शिरायला नको किंवा डिरेक्टली काही म्हणजे त्यालाही इजा व्हायला नको, मलाही इजा व्हायला नको. इतकं सगळे प्रिकॉशन्स घ्यावे लागायचे, इतकं लोकांचं प्रेम उफुळून यायचं. नागपूरला जाता जाता कॅन्सल झालं नाही तर नागपूरवरून मला इतके कॉल अजूनही येतात की बाबा आम्ही तुम्हाला अरेंज करतो, तुम्ही या इथे, आम्हाला तुम्हाला भेटायचंय. त्यामुळे हे लिटरली हे इतकं मोठं होतं प्रलय जो काही आला होता माझ्या आयुष्यामध्ये. हे जे काही वादळ आलं होतं ते शांत होतच नाहीये याचा मला आनंद आहे. म्हणजे जे नैसर्गिक वादळ येतात, सायक्लोन वगैरे, ती शांत लवकरात लवकर होत असं माझा आग्रह असतो. पण हे जे वादळ आहे ते कधीच शांत होऊ नये असं एक कलाकार म्हणून माझी स्वार्थी भावना आहे. कारण की हे सगळं जे प्रेम आहे ना विनीत, ते फार कमी जणांना मिळतं रे, फार कमी जणांना मिळतं. त्यात माझा नंबर लागला, प्राऊड फील होतं. म्हणजे वादळ घोंगावत असतं तो विषय वेगळा, पण तुझ्या आतला जो ज्वालामुखी आहे तो असाच उफळत राहू दे, कारण ते कॅरेक्टरच्या येस येस माध्यमातून येस, दिसून येते नक्कीच वेगवेगळे. नक्कीच. चित्रपटांकडे मला वळायचं, मी टकाटक झालं, त्याच्यानंतर पुढे अजून चित्रपटांच्या दिशेने कसं वळतोय? मला आता चित्रपट 2 आले होते, पण त्यांच्या रिजेक्शनचं कारण देखील हीच मालिका आहे. कारण ही मालिका मी आधीपासून साईन केली होती. आणि जेव्हा एखादा कलाकार एखाद्या व्यक्तीला शब्द देतो तेव्हा तो टाळू शकत नाही. आणि आयरिस प्रोडक्शनने मला माझ्या आयुष्यातली पहिली मालिका दिली होती जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. तर अशा मालिकेला किंवा अशा प्रोडक्शनला मी नाही बोलणं इम्पॉसिबल आहे. कारण ज्यांनी आपल्याला शून्यात असताना हात दिलेला आहे त्या व्यक्तीला मी 100 असताना मी नाकारणं मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी त्यांना अजिबात नाही वगैरे म्हणालो नाही. मी 2 चित्रपट नाकारले, पण ह्यांना मी नाही म्हणालो नाही. मी म्हटलं की मी येणार, मी करणार आहे. त्यामुळे आपल्याकडे ना शब्दाला जास्त किंमत असते, आपल्याकडे खोटे म्हणायला किंमत नसते. तर मग जर का आपण अशा गोष्टी केल्या, असं वागलो, आपण कोणाला तरी फसवलं, तर आपली इंडस्ट्री इतकीशी आहे रे, पसरायला किती वेळ लागेल. त्यापेक्षा आपण माणुसकीत राहायचं, आपण आपला शब्द जपायचा, आपण केलेलं कॉन्ट्रॅक्ट जपायचं, आपण आपला स्वार्थ कमी बघायचा आणि इतरांना भरभरून देण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून मग आपल्याला वेळ भरभरून देते. त्यामुळे मला ह्या गोष्टीचा खूप अनुभव आहे की आपण जेव्हा एखाद्याला खूप काही देतो तेव्हा आपल्यासाठी डबल आणि ट्रिपल आपल्याकडे येण्यासाठी तयार असतं. सो म्हणून मला अजिबात वाईट वगैरे वाटत नाही की माझ्या हातातून चित्रपट गेलेत वगैरे. पण मी त्या चित्रपटांच्या निर्मात्यांना सांगून ठेवलेलं आहे मीटिंगमध्ये की तुमचे जे नेक्स्ट प्रोजेक्ट असतील ते ह्या मालिकेनंतर मी तुम्हाला स्वतः कॉन्टॅक्ट करेन. जर तुमच्याकडे काही असेल रेडी तर मला सांगा, मी नक्की करेन. त्यामुळे मी त्यांनाही दुखवलेलं नाहीये. त्यामुळे मला असं काही वाटत नाहीये की मी बाबा कुणाच्या तरी पोटावरती पाय वगैरे दिलाय, मी कुणालाही शब्द देऊन नाही म्हटलंय. हा माझ्यामध्ये एक आता न्यूनगंड नाहीये मनामध्ये की मी कुणाला तरी नाही बोललोय असं.
मी जे काही माझ्या ट्रॅकमध्ये आहे, जे काही माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे, ते मी व्यवस्थित ट्रॅकनी माझ्या करतोय. कोणालाही फसवत नाहीये, कोणालाही काही नाहीये. जे काही आपल्याला योग्य वाटेल तेच करतोय. बाकी असं सेल्फिशपणा ठेवत नाहीये सध्या सोबत. म्हणजे एक गोष्ट तुझ्या बाबतीत विचारूशी वाटते मला, म्हणजे आता एक सेलिब्रिटी म्हणून वावरतो आहेस किंवा घराघरात हा चेहरा पोचलाय, हा आवाज पोचलाय, सगळ्याच गोष्टी आहेत. पण कधी असं ह्या गेल्या एक 7-8 वर्षांच्या ह्या टप्प्यामध्ये कधी एकदा असं घडलं का, एकदा किंवा कधी असं घडलं का की तू कुठून तरी रस्त्यावरून चाललायस, कोणीतरी तुला ओळखलं, पण ओळखल्यानंतर पण एक 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 मोमेंट असा येतो ना की अरे खरंच हाच आहे का, खरंच तोच आहे का, खरंच संकेतच आहे का, मी जाऊ का बोलायला, नको जाऊ का, असं घडलंय कधी तुझ्या बाबतीत? मॉलमध्ये खूप घडतं. आपला ओबेरॉय मॉल आहे ना गोरेगावचा, तिथे हा. तिथे प्रचंड घडतंय. कारण हम बने तुम बने जी मालिका होती ना, तेव्हा बाबासाहेबांची मालिका आली नव्हती. आणि तेव्हा मी हा. 1-2 एपिसोड फक्त केले होते जयेश पटेल या नावाने. हा. आणि तेव्हा मला असं व्हायचं की यार कुणीतरी माझ्यासोबत येईल, फोटो काढेल, मला छान वाटेल. पण ना ती भूमिका छोटीशी होती रे, त्यामुळे एवढं पण काही त्या भूमिकेचं प्रस्थ नव्हतं. पण लोक बोलायचे की बाबा हा गुजराती छान बोलतो, मराठी गुजराती ऍक्सेंट मध्ये छान बोलतो. तर ते असे जयेश पटेल ना, हा मस्त, हे असं एवढंच व्हायचं. पण तेवढंही छान वाटलं, अरे आपल्याला कुणीतरी ओळखलं, इनफ आहे ना रे. म्हणजे अगदी. त्यावेळेस म्हणजे 4 वर्षापूर्वी वगैरे जर का आपल्याला कुणीतरी ओळखतंय, बस मग ठीक आहे ना. म्हणजे इव्हन तुला अजून एक सांगतो, ह्या एक एक कोइन्सिडन्स सांगतो तुला. 2011 मध्ये जेव्हा गोळा बेरीज रिलीज झाला, तेव्हा मी आणि मुक्ता बर्वे दोघंही एका चित्रपटात होतो. पण आम्हाला आता ते कळतं, मी अजून मुक्ताताईला बोललोही नाहीये हे. त्यामुळे आता तिला मी कधीतरी सांगेन जाऊन की तू ज्या चित्रपटात होतीस त्या चित्रपटात मी देखील होतो. फक्त त्या चित्रपटात मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून होतो, मी चहावाल्याची भूमिका करायचो. आणि ते मला जाऊन सांगायचं तर मी खूप एक्साइटमेंट मध्ये आहे की बाबा आपण एकत्र चित्रपट केलाय. आणि तेव्हा देखील असंच व्हायचं की बाबा ज्युनियर आर्टिस्ट आहे, ज्युनियर आर्टिस्ट आहे, ज्युनियर आर्टिस्ट आहे. सलग 3 वर्ष ज्युनियर आर्टिस्ट मी करत होतो. मला काहीच हा. भूमिका नाही. आणि लोकांचं कसं होतं, आधी रंगमंच करतात, मग सिरियल करतात, त्यानंतर मग चित्रपट करतात. मी रंगमंच केला नाही तर डायरेक्ट मला चित्रपटच मिळत गेले. मग ज्युनियर आर्टिस्ट, ज्युनियर आर्टिस्ट, ज्युनियर आर्टिस्ट, साताऱ्याला जा ज्युनियर आर्टिस्ट कर, कोल्हापूरला जा ज्युनियर आर्टिस्ट कर. त्यानंतर मग 1-2 चित्रपट माझे असेच गेले. त्यानंतर एक 2 चित्रपट मी लीड मध्ये केले, ते काही आलेच नाहीत अजून, ते पण गेले. त्यानंतर मग सिरियलने मला हळूहळू हळूहळू ओळख द्यायचा प्रयत्न केला. आणि नंतर मग मोठी ओळख मला बाबासाहेबांच्या भूमिकेने मिळाली. आणि मग जे काही तू आता म्हणतोयस ना की बाबा ओळखणं वगैरे प्रॉपर, ते मग आत्ता सुरू झालंय. आधी तसं काही नव्हतं, पण छान वाटायचं जेव्हा छोटंसं काम करून मोठी ओळख मिळायची ना, तेव्हा छान वाटायचं. आता तू वयाच्या 20 मध्ये आहेस, इथून पुढे अजून भरपूर प्रचंड आपल्याला काम करायचंय आणि अजून करिअरमध्ये फार मोठी ग्रोथ आपल्याला बघायची आहे. हे सगळं तर आहेच, पण एक सामान्य माणूस म्हणून जेव्हा आपण कलाकाराकडे पाहतो त्यावेळेला प्रत्येकाला असं वाटतं रे काय लाईफस्टाईल आहे, छान जगतायत, मस्त कपडे घालतायत, छान वावरतायत, गॉगल काय लावलाय, परफ्यूम काय मारलाय, सगळ्या गोष्टी. गेल्या ह्या वर्ष दीड वर्षात, आता पॅन्डेमिक कडे मला वळायचंय, ह्या वर्ष दीड वर्षात एक ऍक्टर संकेत कोर्लेकर याने स्वतःकडे सामान्य माणूस संकेत कोर्लेकर हे कसं पाहिलंय? मी नाही तर माझ्यासोबतच करोडो रुपये कमवणारे सुद्धा हालाकीची परिस्थिती जगत आहेत या पॅन्डेमिकमुळे. सामान्य लोकांची तर आपण हालतच नको बघूयात. म्हणजे किमान आपल्याला पेमेंट मिळते तर त्यातून आपण इतरांचं भलं तरी करतोय. कुणाला 5,000 हवेत, 10,000 हवेत. मी तर चिक्कार लोकांना देऊन मोकळे झालोय, असं सांगू पण नाही, पण चिकार लोकांना देऊन मी मोकळे झालोय. त्यांनी अजून मला रिटर्न पण केलेलं नाहीयेत. मी काय ते असं मागत वगैरे पण नाही, कारण का प्रत्येकाची हालतच आता अशीच आहे. कारण अगदी. कमवायची संधीच नाहीये ना रे. सगळं बंद आहे, सगळं कुणाला काही करूनच देत नाहीये, सगळं काही ऑफ आहे. आता शूटिंगला सुद्धा 9 ते 5च परमिशन आहे. त्यामुळे ना सगळं काही अस्थिर आहे. आणि त्यावेळेस कसं झालं, माझ्याकडे लॉकडाऊन पण लागला आणि कामही नव्हतं. लोकांकडे किमान काम तरी होतं, किंवा जे IT सेक्टर मधले आहेत ते लॅपटॉप घरी आणून काम करत होते. माझ्याकडे तेही नव्हतं. आणि सगळ्या आर्टिस्ट सारखीच माझीही परिस्थिती झाली होती. मीही मोठ्या मोठ्या गोष्टी घेऊन ठेवलेल्या आहेत, ज्याचं मला लोन फेडावं लागत होतं. ते मी आता सगळं क्लिअर केलेलं आहे. पण त्यावेळेला तशी परिस्थिती, अरे आपलीच नाही, सगळ्यांचीच परिस्थिती अशीच असते. प्रत्येक जण लोन घेऊन ठेवतं, प्रत्येक जणांना EMI असतात, प्रत्येक जणांना पैशांचा प्रॉब्लेम असतो. मलाही होता. पण जसे जसे 2 महिने सरकले, 5 महिने झाले, 6 महिने झाले, वर्ष झालं, 2 वर्ष झाली. दुसऱ्या वर्षानंतर एंडला माझी सुद्धा हालाकीची परिस्थिती आली होती. मग मी परत परत छोटे रोल मिळतात का मला, साईड ऍक्टर म्हणून मिळतंय का मला, या झोन मध्ये मी घुसलो होतो. पण सुदैवाने माझं डोकं मला तिथे पोहोचूनच देत नव्हतं. संकेत तू करायला काय आलायस, संकेत तुला करायचंय काय. मग मी
एखाद 2 महिने पप्पांकडे पैसे मागितले. उभ्या आयुष्यात मी कधीच पप्पांकडे पैसे मागितले नव्हते. मी ते शेवटचे एखाद 2 महिने पप्पांकडे पैसे मागितले कारण मला त्याची गरज वाटली. आणि पप्पा पण म्हणाले की जर का तू एवढ्या लहान वयात स्वतःचा सगळा खर्च करतोय, स्वतःचं सगळं बघतोयस, तर 1-2 महिने मी तुला पैसे द्यायला मलाही काही प्रॉब्लेम नाहीये. आणि माझीच नाही, अशी सगळ्यांची परिस्थिती आली होती. सगळ्यांकडनं कामं निघून गेली होती, पूर्ण इंडस्ट्री बंद होती. सो तेव्हा मला, मी जी लॅविश लाईफ जगत होतो, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जात होतो, मोठमोठ्या कारमधून फिरत होतो, भाड्यानी कार करायचो, पण मस्तपैकी ऐशमध्ये जायचो, ह्या सगळ्या गोष्टी मी नंतर बंद केल्या. मी गप्पपणे बाईकवरती फिरायला लागलो, माझ्यावरती परिस्थिती वाईट आली होती. सो मीच काय, सगळ्यांनी झाले. तू तर बघशील ना विनीत, मोठमोठे जे चित्रपटाचे आर्टिस्ट आहेत ते आता सिरियल करतायत. त्यांची ही वेळ आलीच आहे ना रे. सो प्रत्येकाच्या अंगावरती किंवा प्रत्येकाच्या नशिबात ही वेळ येतेच आहे आणि प्रत्येकाला ती वेळ भोगावीच लागते. मलाही भोगावी लागली. आता कुठे सगळं परत एकदा सॉल्व्ह होतंय सगळ्या आयुष्यात. सगळी जी गणित आहेत, जी कोलमडली होती ती आता पुन्हा सावरतायत. पण प्रत्येकाला ही वेळ भोगावीच लागली. मग मी काय, कितीही करोडपती जरी असला कोणी, तरीही त्याला हे भोगावंच लागलंय. म्हणजे ह्या पॅन्डेमिकने सगळ्यांचीच वाट लावून टाकली आहे, बोलायला हरकत नाहीये. अरे पण खरं आहे ना, आपल्याला एक नवीन वाट मिळाली किंवा ज्यांनी ज्यांनी सर्व्हाइव्ह केलं त्यांनी नवीन काहीतरी शिकले असंही बरेच जण म्हणतात. काय येणार आहे, काय कसं घडलं, काय घडलं गेल्या 1.5 वर्षात 2 वर्षात सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण जर संकेत कोर्लेकर ऍक्टर नसता तर त्याने काय केलं असतं, म्हणजे तो कुठल्या क्षेत्राकडे वळला असता? मला सलग 3 वेळा महाराष्ट्र शासनाचं उत्कृष्ट दिग्दर्शक हे अवॉर्ड आहे. त्यामुळे मी नाट्य दिग्दर्शक नक्कीच बनलो असतो. मला उत्तम कॅमेरा हँडल करता येतो, मी कॅमेरामॅन देखील बनलो असतो. मला ऍडोब प्रीमियर प्रो, आफ्टर इफेक्ट्स, सगळ्या प्रकारचे एडिटिंग स्किल्स माझ्याकडे आहेत. मी एडिटर देखील बनलो असतो. काहीच नाही झालं तर ब्लॉगर तरी बनलोच असतो. आणि हे सगळं जरी नाही झालं तरी सुद्धा मी कम्प्युटरचा किडा आहे प्रॉपर. त्यामुळे मी लोकांना, जे आपले स्टुडिओज वगैरे असतात त्यांना जाऊन मी रिसायकल करणं, त्यांच्या जे रिसायकल बिल मधून देखील जे काही डिलीट झालं असेल तेही त्यांना 5-5, 10-10 वर्षापूर्वीचा डाटा मी त्यांना रिकव्हर करून द्यायचो प्रोग्रामिंगनी. ते मला येतं. सो मी ते तरी बनलो असतो. पण मी कधीच उपाशी मेलो नसतो. माझ्याकडे पप्पांनी इतकं सगळं मला शिकवून ठेवलंय, आईने मला इतके सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे मला कधीच कुठलीच कमी आली नसती. मी ऍक्टर नसतो तर काही ना काहीतरी नक्कीच असतो. आणि आजही आपण एकमेकांसमोर असतो एवढं पण नक्की, काही ना काहीतरी मी नक्की असतो. अगदी खरंय, अगदी खरंय. म्हणजे कसं आहे ना, आणि बऱ्याच वेळेला काय घडतं माहितीये का, की इंजिनियर्सच वेगळ्या वेगळ्या दिशेला वळतात असं प्रत्येक जण म्हणतं. त्यातलंच कसंही तुझ्या बाबतीतही घडलेलं आहे. हो, म्हणजे बऱ्याच 26 केटी इज नॉट अ स्मॉल थिंग रे. डिरेक्टली मला प्रिन्सिपल बोलायचे की बाबा कॉलेज सोडतोस का तू, आम्हाला नाही झेपत आहे तुझ्या 26 केटी. पण सगळ्या गोष्टी मला 4च होतं. म्हणजे मी पण इंजिनिअरिंग केल्यानंतर मला लक्षात आलं ते बस आता एवढं बस झालं आपल्याला. पण तुला सांगू त्याच्या मागची गंमत आहे, ऍक्च्युली ते 4 केटीच्या मागची गंमत आहे. आमचे एक प्रोफेसर होते ना, ते आम्हाला नेहमी म्हणायचे. ते ना एक तर दिसायला कमल हसन सारखे होते, प्रॉपर साऊथ इंडियन होते आणि बोलणं पण असंच होतं. तर त्यांचं बोलणं असं असायचं ना की केटी इज लाईक अ गर्लफ्रेंड, यू शुड हॅव इट वन्स इन युअर लाईफ. मी म्हटलं सर मला एका वेळेला 4 आहेत. तर हे सगळं आहे. पण कदाचित कुठे ना ते एक्सपिरियन्स आपल्याला कुठेतरी, आता तू ऑन स्क्रीन काम करतोयस किंवा तसं एखादं कॅरेक्टर आलं तर मला माहितीये की तू त्याच्याशी रिलेट करतोस. असं एखादं कॅरेक्टर तुझ्या लाईफमध्ये आतापर्यंत तरी आलेलं आहे का जो तुझ्या रिअल लाईफशी रिलेट करतो? अपोजिट कॅरेक्टर मला मिळालेलं आहे. मी IPS चित्रपट केला ज्यामध्ये मी IFS ऑफिसर बनतो, म्हणजे जो पहिल्याच अटेम्प्ट मध्ये MPSC UPSC क्लिअर करतो असं. आणि मला लाज वाटायची ती स्वतःची, म्हणजे तो सीन देताना, म्हणजे पेपर एका अटेम्प्ट मध्ये क्लिअर करतोय, म्हणजे मला विश्वास नाही बसायचा स्वतःवरती. आणि दिग्दर्शक वगैरे हसायचे माझ्यावरती, अरे 26 केटी वाला तू काय क्लिअर करणार. पण ऍक्टिंग वाईज आपण ऍक्टर आहोत ना, ऍक्टिंग वाईज कसं म्हणजे हा मी ठीक आहे, मी क्लिअर कर, कॉन्फिडन्स, तो इंटरव्ह्यू मधला कॉन्फिडन्स, ते सगळं आलं. सो ते सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतर मग आणि अपोजिट कॅरेक्टर मिळालं, सेम ऍज इट इज कॅरेक्टर तर नाही मिळाले. म्हणजे आदित्य या कॅरेक्टरला तू बोलू शकतोस, तसं इलेक्शन त्या कॉलेजमधलं ते सगळं आलं. बरं, इथे ना माझे भिवाचे सगळे फॅन आलेले आहेत, त्यांना सगळ्यांना माझ्याकडून जय भीम, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असंच प्रेम माझ्यावरती देत राहा. या लाईव्ह सेशनला देखील तुम्ही सगळेजण अटेंड झाला, त्यासाठी मनपूर्वक आभार तुमचे. थँक्यू सो मच सर्वांना, माझ्याकडून मनपूर्वक जय भीम. येस, प्लीज कंटिन्यू. येस संकेत, आता तू ज्या वयात आहेस, ज्या वयात आता आपण बघतोय ना की सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर ऍक्टर्स आले ना,
येस येस येस, हो हो, तो टिकटॉक स्टार, रील स्टार. विकृत वगैरे वगैरे. तू हा ते पाहतो सोशल मीडियावरच्या स्टार्स ना, कारण बघशील ना तू तर त्यांना लाखो करोडो फॉलोअर्स आहेत. हो हो हो, तू तू एक्झॅक्टली. तू हे कसं पाहतोस ह्या दिशेकडे, कसं कसं पाहतोस तू? येस येस येस. कसं असतं ना, ऍक्च्युली मला मला त्यांच्या फॉलोअर्सचा किंवा त्यांच्या त्यांच्या इन्फ्लुएन्सर्स असण्याचा काहीही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे ते तुम्ही फॉलोअर्स कमवा, तुम्ही तुमचं नाव कमवा, तुम्ही चित्रपट इंडस्ट्रीत या, काहीही करा. फक्त ना तुम्ही जे 30-30 सेकंदाचे जे काही कंटेंट बनवताय त्याच्यावरती तुम्ही स्वतःला ग्रेट समजू नका. म्हणजे हा कसं आहे, आता आता बघ, तुम्ही चित्रपटसृष्टीत येताय, तुम्ही रील वगैरे करताय, तुम्ही मी चित्रपटात पण काम केलं, मला 15 लाख फॉलोअर्स आहेत त्यामुळे. पण तुम्हाला दादासाहेब फाळकेच माहिती नसेल तर तुमचा काही उपयोग आहे का, सांग मला. म्हणजे अगदी खरं काहीच बरं. नाही. तुम्ही फिल्म सिटी बोलताय, फाळके चित्रनगरी म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? मग तुम्ही, माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की बाबा, तुम्ही जर का एवढे छान छान फॉलोअर्स कमवून डायरेक्ट तुम्हाला एवढे मोठे चॅनल्स डायरेक्ट तुम्हाला अप्रोच करतायत, तर येताना मधल्या जर्नीमध्ये थोडासा अभ्यास करा. म्हणजे मी काही मोठा अभ्यासवंत नाहीये, पण जर का तुम्ही खाली डोक्याने येत आहे तर तसे नका येऊ. इथे थोडंसं तुम्हाला मोठा प्रेक्षक बघणार आहे. सगळेच, प्रत्येक जण काही टपोरी किंवा कॉलेज कुमारच तुम्हाला बघणार नाहीये. तिथे तुम्हाला 70-70, 80-80 वर्षाचे आजी आजोबा पण बघणार आहेत, कामावरून आलेली माणसं बघणार आहेत, आई बघणार आहे, कोणाची तरी बहीण बघणार आहे. त्यामुळे जरा तुमचं जे काही राहणीमान आहे, तुमचं जे स्किल्स आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही सावरा. आणि त्या प्रवासादरम्यान थोडंसं काहीतरी पुस्तक वाचणं म्हणा, वेब सिरीज बघणं म्हणा, या सगळ्या गोष्टी सावरा. आणि असं नाही म्हणजे रील करताना किंवा टिकटॉक वरती म्हण, काही काही कंटेंट पूर्वक सुद्धा खूप आहेत. म्हणजे जे खूप चांगलं कंटेंट देतात, कॉमेडी करतात. मीही स्क्रोल करताना खूप सगळं, म्हणजे आता युट्यूबर्सना बाजूला ठेवूयात, आपण रील्स मध्ये बघायला गेलं तर तो नील आहे, जस्ट नील थिंग्स समथिंग काहीतरी आहे, हा. तो मला प्रचंड आवडतो. परत फोकस समथिंग काहीतरी आहे, तो मला खूप आवडतो. मी त्यांचे कॉमेडीसाठी मुद्दाम त्यांचं नाव सर्च करून त्यांची कॉमेडीज बघतो. त्यांना सेन्स आहे, त्यांना सेन्स. अगदी पण उगीच पण उगीच 15 सेकंदाचं गाणी घेणार, 30 सेकंदाचं गाणी घेणार, 4-5 कपडे बदलणार. आय डोंट फाइंड एनी टॅलेंट ओव्हर देअर मॅन. म्हणजे का जर का तुम्हाला कॉमेडी रील्स करायचे 30-30 सेकंदाचे, तर तुम्ही या जस्ट नील्स वाल्यांना, या सगळ्यांना फॉलो करा, त्यांना बघा. ते सगळे खूप छान करतात. माझा एक मित्र आहे स्वतःचा, जो माझ्यासोबत चोखोबाचं कॅरेक्टर करायचा, शंतनू रांगणेकर. तोही आजकाल छान छान रील तयार करतो. त्याच्याकडे मला टॅलेंट दिसतंय. ते टॅलेंट तुम्ही उतरवा रील्समध्ये. रील्समध्ये खूप ताकद आहे. मी स्वतः करतो. मी स्वतः इकडचे तिकडचे मॉब्स वगैरे तयार करून मी मिलियन वगैरे व्ह्यूज कमवलेले आहेत. पण ना, मी कधी तशी मूर्खपणा नाही रे केला. ते कपडे वगैरे उगीच काही, परत शर्ट वगैरे काढणं, म्हणजे मुलींचं असेल तर उगीच अंग प्रदर्शन, ह्या सगळ्या गोष्टी मी कधीच केलेल्या नाहीत आणि किंवा करणारही नाही. मला फक्त जे सेन्सिबल मटेरियल आहे आणि आपल्याला जर का लाखो लोक बघतायत, तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी छान केलं पाहिजे, असा माझा कायम प्रयत्न असेल. आणि तो मी कायम प्रयत्न तुमचा देखील असावा, असं माझं कायम म्हणणं असतं. आणि अभ्यासपूर्वक जर का तुम्ही इथे येताय तर करणं, एवढं फक्त मला म्हणायचं ह्या सगळ्या टिकटॉक स्टार्स लोकांना. अगदी. मी तुझ्या ऍक्टिंगसाठी 100 पैकी 100 तर मार्क्स नक्कीच आहेत. पण काही मुली आहेत जे विचार करतात अजून पण की त्या रील्स मधून आम्हाला ते 6 पॅक्स कधी बघायला मिळणार आहे. ऍक्च्युली कशा गोष्टी आहेत ना त्या, तुला माहिती आहे, 6 पॅक ऍप्स मेंटेन करणं किती बेकार काम आहे तुला. आणि इथे जे पब्लिक जमले त्यांनाही मी सांगतो, कुठलाही आर्टिस्ट असो, कुठलाही अभिनेता असो, तो 24 तास 6 पॅक ऍप्स पोटावरती घेऊन फिरत नाही. त्याला पूर्ण प्लेन पोट असतं. पण जेव्हा त्याला सांगतं की बाबा आपण फोटोशूट करतोय, आपल्याला आता फोटोशूट करायचंय, किंवा ह्या चित्रपटात आपल्याला 6 पॅकचा सीन आहे, मग ते जवळजवळ 1 महिना किंवा 15 दिवस आधीपासून ते डाएट घ्यायला सुरुवात करतात. पाण्याचं प्रमाण पूर्णपणे कमी करतात आणि जे काही त्यांचं काब्ज आहेत ते कमी करतात, आणि मग ते विजिबल होतात. त्यामुळे 6 पॅक ऍप्स वरती रील करण्यासाठी मला 15 दिवस उपाशी राहायला लागेल, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पण मी नक्की कधी ना कधीतरी छान फ्लॉन्टेड 6 पॅक ऍप्स तुमच्या समोर घेऊन येईन आणि छान व्हिडिओ करेन. विनीतच्या खास आग्रहास्तव मी नक्की करेन, लवकरात लवकर करेन. थँक्यू सो मच संकेत. फार मजा येते तुझ्यासोबत गप्पा मारताना, पण मला माहिती आहे की वेळेचं सुद्धा आपल्याला बंधन आहे. येस, तुझ्या या एक्झॅक्टली. सगळ्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. पण तुझ्या सोबतीने तुझ्या समवयाचे, म्हणजे आपण जे समवयाचे आहोत, जे यंगस्टर्स येऊ इच्छित आहेत या क्षेत्रात आजही, म्हणजे तू म्हणालास की तू वयाच्या 3ऱ्या वर्षापासून काम करतोय,
पण जे आता 20शीत आहेत, 25शीत आहेत, जे येऊ इच्छित आहेत की नवीन काहीतरी मला करायचंय, मला ऍक्टिंग फील्ड मध्ये करिअर बनवायचंय, त्यांना तुझ्याकडनं काय सजेशन असेल? मला त्यांना हेच सांगायचंय की मी 3ऱ्या वर्षापासून काम करतोय, म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी अभिनयात ग्रेट आहे. तुम्ही स्वतः किती ग्रास्प करताय त्यावरती सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर का मी 3ऱ्या वयापासून आलोय, तुम्हाला जर का 30व्या वयापासून यायचं असेल तरी पण तुम्ही येऊ शकता. कदाचित कुणी सांगतंय तुम्ही 31व्या वयात सुपरस्टार झालेले असाल, तुम्हाला एखादा चित्रपट डायरेक्ट चालून येईल आणि तुम्ही खूप फेमस व्हाल, काहीही सांगू शकत नाही. पण ही मायानगरी आहे, म्हणून तर या मुंबई नगरीला मायानगरी बोलतात, की इथे काहीही माया होऊ शकते. इथे तुम्ही 10-10 वर्ष सुद्धा रिकामटेकडे बसू शकता किंवा 10 मिनिटात सुद्धा तुम्ही इथे लखपती होऊ शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे इतक्या मॅटर करतात की तुम्ही विचार नाही करू शकत. त्यामुळे तुम्हाला जर का इथे यायचं असेल तर बिनधास्त या. फक्त घरात भांडून किंवा आई वडिलांची परमिशन न घेता असं वगैरे येऊ नका, कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय सगळं काही व्यर्थ आहे. त्यांचे आशीर्वाद नसतील तर देवही काही करू शकत नाही. देवापेक्षा महत्वाचे आशीर्वाद आपल्या आई वडिलांचे असतात, हे पण कायम माझ्या गोष्ट लक्षात ठेवा. त्यांचे आशीर्वाद घ्या, इंडस्ट्रीमध्ये या आणि मग सगळी सुरुवात करा. मग एक ऑडिशन मध्ये तुम्ही सिलेक्ट नाही झालात, 5 ऑडिशन मध्ये तुम्ही सिलेक्ट नाही झालात, काही हरकत नाही. 500 ऑडिशन द्या, पण कधी ना कधीतरी तुमचं जर का टॅलेंट असेल तर तुमचं नक्की सिलेक्शन होईल, एवढं फक्त लक्षात ठेवा. फक्त इतकंच की हार नका मानू आणि कायम लक्षात ठेवा की ज्या गोष्टी लवकर येतात त्या गोष्टी लवकर जातात. त्यामुळे स्लो जा आणि ही रेस जी आहे ती जिंका. कारण ससा आणि कासव मध्ये तुम्ही व्हिडिओ जरी बघितला तरी सुद्धा कासवच जिंकतो. त्यामुळे कासव बना, काही हरकत नाही. सगळेजण स्लो बोलले तरी चालतील. तुम्ही परत काही जणांना, अरे विनीत प्रॉब्लेम काय असतो माहितीये, आम्ही काश्मीरी लोकांसारखे सफेद शुभ्र दिसत नाही, आमची स्किन एकदम गुळगुळीत नाही. मी माझ्याकडे बघून काय वाटतंय मी एकदम गोरा चिकना आहे, असं काही नसतं. इव्हन बाकीच्यांच उदाहरण घ्या ना, नवाजुद्दीन सिद्दीकी, 18 वर्षाचं स्ट्रगल आहे त्यांचं. तुमचं दिसणं, तुमचं असणं, तुमचं बोलणं, तुम्ही न ला न बोलताय, तुम्ही गावाकडचे आहात, तुमची गावाकडची सगळ्या गोष्टी बाजूला सारा, बिनधास्त तिथे या. ही चित्रपट नगरी, ही मायानगरी सगळ्यांना ऍक्सेप्ट करते. इथे सगळ्यांना जागा आहे, इथे सगळेजण येऊ शकतात. इथे तुमच्या भाषेला वगैरे महत्व नाहीये. तुम्हाला इथे येऊन मुद्दाम असं शुद्ध वगैरे बोलण्याची गरज नाहीये. तुमच्यासाठी तसे रोल सुद्धा असतात जे गावाकडचे असतात. बिनधास्त यायचं, अजिबात लाजायचं वगैरे नाही. थोडा वेळ लागेल, इथल्या सगळ्या हवेला तुम्हाला मानवायला वेळ लागेल, पण जेव्हा एकदा तुम्ही इथे सेट व्हाल ना, तेव्हाही मुंबईच तुम्हाला सोडणार नाही, फिक्स आहे. त्यामुळे बिनधास्त आणि कुणालाच घाबरू नका इथे आल्यावरती, कारण की ते आपण घाबरण्यापेक्षा ना घाबरणारे चिकार बसलेले आहेत. त्यामुळे तुम्ही घाबरू नका त्यांना अजिबात, आणि बिनधास्त राहते. कुणी तुमचं वाकडं करू शकत नाही जर तुमच्याकडे आई वडिलांचे आशीर्वाद आहेत तर. बस आशीर्वाद घेऊन या आणि स्वतःला स्टेबल ठेवा आणि एन्जॉय करा. दॅट्स इट. फार मजा येते. म्हणजे तुझं हे स्पष्ट वक्तेपणा तुझ्या ऍक्टिंग मध्ये दिसतो, सगळं काही आहे. पण एवढ्या दिवसानंतर पुन्हा एकदा ह्या सेशनच्या माध्यमातून तुझ्याशी बोलणं होतंय माझं, आणि आपण छान गप्पा इथे आजच्या या सेशन मध्ये केलेल्या आहेत. ऍक्टिंग बद्दल बोललो, तुझ्याबद्दल बोललो, स्पंदन बद्दल जाणून घेतलं, आई वडिलांचा जो सपोर्ट आहे, सगळ्या गोष्टी. पण मला माहितीये की कॉमेंट सेक्शन मधलं लोकांचं म्हणणं हेच आहे की तुझा जो स्पष्ट वक्तेपणा आहे, तू क्लिअर कट बोलतेस. म्हणजे पैसा हवाय तर पैसा हवाय, गाडी हवी आहे तर गाडी हवी आहे, एक्झॅक्टली. हे सगळं जे आहे हे स्किल असंच तुझ्याकडे राहू दे. आणि खरं तर तुझी घोडदौड जी आहे ती कधीच थांबू नये, हीच ईश्वराची चरणी प्रार्थना करतो. पण जाता एक शेवटचा प्रश्न, तुला कसं वाटतं आजच्या सेशन? मला ऍक्च्युली, मी खोटं नाही बोलणार मुळीच, टकाटकचं जेव्हा सक्सेस पार्टी होती तेव्हा मी पहिल्यांदा विनीतला भेटलो होतो. आणि मी आकाश, म्हणजे त्यात जो बन्याचं कॅरेक्टर करायचं, त्याला मी म्हंटल की अरे हा अँकर, मी स्वतः एक अँकर आहे. आणि त्यामुळे ना एक अँकरला दुसऱ्या अँकर सोबत असं, अरे हा छान करतोय माहितीये, असं कळतं माहितीये ना आपल्याला. तर मला ते कळलं होतं. तरी म्हटलं की अरे हा कोण आहे अँकर, मला खूप छान वाटतं ह्या. कारण ह्याच्याकडे कुठल्याही प्रकारची लिस्ट दिली नव्हती, कुठल्याही प्रकारचं त्याला कंटेंट दिलं नव्हतं, तरी सुद्धा तू स्वतःच्या मर्जीने सगळं काही दिलखुलास बोलत होतास. आणि ते मला प्रचंड आवडलं होतं. आणि तेव्हाच मी तुझा फॅन झालो होतो, तुझ्या अँकरिंगचा. आणि आज ह्या घडीला मी तुला बाईट वगैरे दिलेल्या आहेत तुझ्या प्रोजेक्टसाठी, पण हे असं इंटरव्ह्यू आपण पहिल्यांदाच करतोय. त्यामुळे मला प्रचंड मजा आली. इव्हन तुझा जो काही प्रामाणिकपणा आहे, तुझी जी काही मेहनत आहे कॅफे व्ही साठी, त्यातला मी एकही पदार्थ अजून चाखला नाहीये माझ्या दुर्दैवाने. पण मला खरंच खूप इच्छा आहे की तुझ्या स्टॉल वरती येऊन ते सगळं खायचंय मला आणि मजा करायची. तुझ्यासारख्या खूप हार्डवर्किंग ऍक्टर सोबत, अँकर सोबत इंटरव्ह्यू होणं हे माझं भाग्य आहे. मला खरंच खूप छान झालं. इव्हन मी माझ्या प्रेक्षकांना देखील सांगतो की तुम्ही बरेच प्रश्न विचारलेत,
त्याचं आम्हाला आमच्या इंटरव्ह्यूमुळे उत्तर देता नाही आली त्यासाठी खरंच खूप सॉरी. इव्हन माझ्या सुद्धा काही गोष्टींमुळे जर तुम्हाला काही गोष्टी कळल्या नसतील, उमगल्या नसतील, तर तुम्ही डायरेक्ट मला डीएम करू शकता, किंवा जर तुम्हाला काही वाईट वगैरे वाटलं असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला काही तसं इंटेन्शन नव्हतं जर काही तुम्हाला वाटलं असेल तर. बट ऑन द अदर साइड मला विनीत सोबतच्या या इंटरव्ह्यू मध्ये खूप छान वाटलं, खूप मजा आली. रादर मी विनीतला रिक्वेस्ट केली होती की आपण अर्ध्या तासात इंटरव्ह्यू, पण तुम्हाला माहिती आहे की एका अँकरची ती स्पेशालिटी असते की वेळेला बरोबर तो खेळवून ठेवतो, आणि त्याने बरोबर अर्ध्या तासाचा 1 तास करून त्याच्या शेड्यूल मध्ये मला मॅनेज केलेलं आहे. आणि मी आता माझे जे काही शेड्यूल आहे ते मी पार पडायला चाललेलो आहे. सो आय फील रिअली व्हेरी गुड की मला खूप छान वाटतंय आजच्या इंटरव्ह्यूने. सो थँक्स अ लॉट विनीत, खूप छान वाटलं तुझ्यासोबत बोलून. थँक्यू सो मच संकेत. थँक्यू. खरंच आपण ठरवलं होतं की अर्धा तास आपण करणार, पण तो अर्धा तासाचा Yes, 1 तास yes, झाला, त्याच्यामुळे शेड्यूल पुढे ते गेलेलं आहे. बट थँक्यू सो मच सगळ्या व्ह्युअर्सना जे आज आपल्याला पाहत आहेत. मला माहिती आहे अतुलजी एक प्रश्न विचारतात की नका बंद करू, ऍक्टिंग बद्दल वगैरे बोला, पण अतुलजी ऑलरेडी आम्ही ऍक्टिंग आणि त्याच्या करिअर बद्दल किंवा त्याच्या त्या स्केल बद्दल, ग्राफ बद्दल ऑलरेडी आम्ही चर्चा केली आहे. तुम्ही पहिल्यापासून नक्की पुन्हा एकदा आमचा हा इंटरव्ह्यू बघा, तुम्हालाही आवडेल. आणि थँक्यू सो मच सगळ्या व्ह्युअर्सना. पुन्हा एकदा संकेत, तुझे मनापासून आभार. वेळात वेळ काढून आज माझ्यासोबत इथे उपस्थित राहिलास. आजच्या या बकेट लिस्ट मध्ये तू सुद्धा सामील झालास. तुझी बकेट लिस्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावं, आणि तो जो पडदा आहे तो पडदा तुझ्या नावाचा असू दे लवकरात लवकर, हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना नक्कीच असेल आमची. येस, थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. लव्ह यू ऑल. लॉट्स ऑफ Take लव्ह. care. बाय. टेक केअर. येस, बाय.